तुमच्या एक लक्षात आलंय, माणसाला लहानपणापासून म्हातारपणापर्यंत मन रमवायला एखादं खेळणं हवं असतं. मग ते खेळणं कधी सत्तेचं असतं, कधी पैशाचं असतं, कधी छंदाचं असतं, लोभाचं असतं, तर कधी भोगाचंही असतं. पण सगळ्यात सुंदर खेळणं असतं ते सुखाचं, आनंदाचं. कारण ते एकट्याच राहतच नसतं. खेळ रंगायला त्याला सवंगड्यांना घ्यायलाच लागतं आणि जितके सवंगडी जास्त तितका खेळ आणखीन रंगतो. तर मी म्हणजे मनातला माणूस. तुमच्या यांच्या कुणाच्याही मनातला माणूस. पण आता इकडे मात्र मी अशा एका सुखवस्तू माणसाच्या मनातला माणूस आहे. आणि सुखवस्तू माणसच मी शोध. कारण काय आहे, दुःखी माणसं जगात पावलोपावली सापडतात हो. खरी वानवा ही सुखी माणसांचीच असते. पण मला सापडलाय असा एक सुखवस्तू माणूस, अबुशेठ झेंडेवाणी. शाबाश अबुशेठ. अरे वा 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 वा. अरे तुला सांगतो, दरवाजा उघडण्यापूर्वी तुझी आठवण काढली आणि माझ्या आठवणीप्रमाणे माझ्या अगोदरी ते हजर. यू आर जस्ट ग्रेट. मिस्टर अबुशेठ वाणी, आता तुझ्या मनाप्रमाणे वागायचं ना मला. मग मला इकडे हजर राहायलाच हवं. मगाशी त्या एस्क्वायर हॉटेलात बायकोचं लक्ष नसताना तू पटकन वाईनचा दुसरा ग्लास प्यालास. तुलाच गंमत वाटली आणि एकदम तुला माझी आठवण झाली. अरे अशा वेळी तुझी आठवण होणार नाही. एक्झॅक्टली. पण मी लगेच त्या वेळेला तुझ्या जवळ येऊन तुझ्या पाठीवर अशी थाप मारली की नाही. तुला सांगतो दोस्ता, सला तू भेटल्यापासून धमाल उडालेली. माझा एकटेपणा कुठल्या कुठं संपलेला आहे. नाही तर सळा या वयात ना मनातलं वाटलेलं ते बोलायला ऐकायला कोण भेटत नाही रे आजकाल. आता तुझी आठवण होण्याचं कारण काय, तुला पार्टी बद्दल सविस्तर सांगायचं. आज माझ्या आणि सुधाच्या प्रेमविवाहाला 25 वर्ष पूर्ण झाली. अरे वा. म्हणजे पार्टी झकासच झाली होणारच, पण शेवटी थोडी वाईन जास्त झाली एवढंच. बट इट गेव मी a lovable delicate kick and it is still there in my head and you are just enjoying it. Absolutely. काय झालं, राजा म्हणाला पार्टी मोठ्या हॉटेलमध्ये करायची. झाला आता तुझंच पोरगा तो. आता मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी करायची म्हणजे काय. त्यांनी हा 3 पीस सूट मला शिवला. वाह. त्यांनी म्हणजे राजाने आणि सुधाने सारखं प्लॅन चालू असतं काहीतरी. मला म्हणाले तुमचा नेहमीचा दुकानाला गणवेश चालणार नाही. हा म्हणजे हा असा कडक इस्त्रीचा पांढरा शुभ्र पायजमा आणि वरती हा असा कुर्ता. राईट. करेक्ट. अरे आपली भेट होण्या अगोदर मी तुला बऱ्याचदा बघितलं होतं ना तुझ्या तर सुविधा डिपार्टमेंटल स्टोअर्स मध्ये. द बेस्ट स्टोअर्स इन द सबर्ब. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. पण पूर्वी कसा दिसला तुम्हाला तिकडे. काय आहे, सुखाच्या बोजानं वाकलेल्या सुखवस्तू माणसाला मी शोधत असतो तोपर्यंत मी कोणालाच दिसत नाही. पण तसा माणूस शोधला की मगच मी त्याला दिसायला लागतो आणि त्याला एकट्यालाच. असं कसं. कारण मी त्याच्या एकट्याच्या मनातला त्याचा दोस्त असतो ना, त्याची स्वप्न सांभाळणारा आणि कधी कधी त्याला स्वप्नातून जाग आणणारा सुद्धा. अरे दॅट्स फॅन्टास्टिक. अय्या विनू, कोणाशी बोलतोयस तू. मी माझ्याशी बोलतोय. मी अगदी ह्याच्याशी पण बोलत नाही. माय वाईफ सुधा. सुधा मला एक सांग, तुला चित्र घेऊन इतक्या लगेच कसं काय सोडलं. अरे तुला सांगतो या दोघी जणी एकमेकाला भेटल्या जाम पिडत असतात. बोर. अरे मी माझी कशी सुटका करून घेतली ना ते माझं मला माहित. आपल्या बंगल्याच्या गेट पाशी अजून उभ्या आहेत त्या राजाची माहिती काढायला. राजा कुठे. मोबाईल वरती कोणाचा तरी फोन आला होता ना, हा गाडी घेऊन गेलाय. पण कुठे. मिसेस चित्रे म्हणत होत्या तो त्याच्या मैत्रिणीला भेटायला गेला असणार. त्यांना काय माहित. त्यांना सगळ्या गोष्टी घडायच्या आधीच माहित असतात. अरे खरंच मला सांग, मिसेस चित्रांनी मिस्टर चित्रांना लग्नानंतर एकूण किती वेळा धरलं असेल असं तुला वाटतं.
आता ह्याचा अंदाज मी कसं काय देणार बा? म्हणजे लग्नाला आता इतकी वर्ष झाली, म्हणजे कमीत कमी फाजीलपणा पोऱ्या त्या अर्थाने नाही म्हणते मी. मग? म्हणजे मिसेस चित्र्यांनी नको त्या भानगडी करताना मिस्टर चित्र्यांना किती वेळा धरला असेल असं विचारते. आता हे मी कसं काय सांगणार? नाही तरी पण मग तू सांग, तू सांग. अरे मोजून 14 वेळा. बापरे, काय कर्तृत्ववान माणूस असला पाहिजे. अरे त्या स्वतः सांगत होत्या सोसायटीतल्या सगळ्या भानगडी त्यांना माहिती असतात. मसुरेकरांची चंदा माहितीये का तुला? आता तू त्या राजाबद्दल काय म्हणाला हे घाईघाईत सांगायला इथं आली होतीस ना, ते सांग. हो, कोपऱ्यावरती ना एक जीन्स आणि टी शर्ट घातलेली मुलगी उभी होती. तीच राजाची मैत्रीण असणार आणि तिलाच भेटायला राजा गेला असणार असं मिसेस चित्रे म्हणत होत्या. म्हणजे काय त्यांना काय त्यांना अंदाजच आहे की अरे म्हणजे त्यांचा अंदाज म्हणजे खात्रीच असते. तू हसू नको, हा प्रॉब्लेम पुढे सिरियस होणार आहे. अरे कसला सिरियस प्रॉब्लेम? मी तुझ्याशी बोलत नाही, मी याच्याशी बोलतो, दिसतंय ना तुला? काय नाही नाही, पण अरे त्या मुलीचं नाव काय, गाव काय, ती राहते कुठे, जरा सगळं विचार दिला. बरोबर, इकडे हा? तू ते चित्र काय गुगल जा आणि त्याला म्हणतो त्या मुलीचं नाव, गाव, काय काम करत डिटेल मध्ये माहिती पाहिजे म्हणा आम्हाला. अरे सहज देतील त्या. त्यांचे वडील की नाही CID ऑफिस मध्ये होते, कॅन्टीनचे कॅशियर म्हणून. अरे हा, म्हणजे त्या एस्क्वायर हॉटेलमध्ये समोरच्या टेबलावरती जीन्स आणि टी शर्ट घालून एक मुलगी बसली होती. ती तर राजाची मैत्रीण नसेल? नाही नाही नाही, पण मिसेस चित्र्यांकडे हा प्रॉब्लेम सोपवलाय ना आपण. यू जस्ट रिलॅक्स. नाही, पण तू राजाला बघितलेलं आहेस ना? अरे फर्स्ट क्लास इंजिनियर, दिसायला एकदम स्मार्ट, 82 प्लॅन मॅनेजर, म्हणजे महिन्याला कमीत कमी 25,000 रुपये पगार. पण किती साधा. तुला सांगतो, आमच्या सोसायटीमध्ये इतक्या सुंदर सुंदर मुली राहतात, जाता येताना कधी मान वर करून बघणार नाही. मला खात्री आहे मी निवडलेल्या मुलीशी डोळे झाकून लग्न करणार. असं असताना या चित्रे काकूनी या माझ्या मोकळ्या डोक्यामध्ये या टी शर्ट वालीचा भोंगा सोडला, त्याचं काय करू? अरे आता त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर बघू ना आपण. आतापासून तू उगाच एवढं. नाही नाही अबू शेट, फॉरगेट इट. फॉरगेट इट. ओके, बरं मला आता असं सांग, आपली पहिली भेट कुठे झाली तुला आठवतंय? सिग्नल टेलर कडे. करेक्ट. या सुटात ट्रायल घेत असताना करेक्ट. या सुटात मला मीच ओळखू येत नव्हतो. माझ्याशी ओळख करून त्याला दुसरा कोणीतरी हवाच होता. नेमका तुम्हाला समोरच्या आरशात दिसलास. अरे तुझ्या मनातलाच होतो ना मी. मग त्यानंतर आपण भेटायला लागलो. तुझ्या मनात येईल तेव्हा. तुझ्या मनात येईल तेव्हा. कधी रस्त्यावर, कधी इकडे बंगल्यात, तर कधी पार्क मध्ये, कधी कुठे तर कधी कुठे. तुला म्हणतो, पाहिजे तेव्हा पाहिजे त्याची कंपनी मिळणं, आणि ती सुद्धा एकट्यापुरती. याला नशीब कसं असावं लागतं? सुख वस्तू. पप्पा कुणाशी बोलताय? मी नाही, हल्ली तुम्ही बऱ्याचदा असं एकटेच बोलत असता. मी एकटा माझ्या या मित्राशी मनमोकळेपणाने बोलत असतो. पप्पा यस, मी माझ्या एकट्या मित्राशी मनमोकळेपणाने बोलत असतो. हो, पण तुमचा हा मित्र माझ्याशिवाय दुसरा कोणाला दिसत नसतो. तुम्हाला काही भास बीस होत आहेत का? हे बघा, तुम्ही एखाद्या डॉक्टरांना का नाही दाखवत? अरे त्यांनाही तो दिसणार नाही म्हणून. काय रे? हे बघा गेला 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 तिकडे. पप्पा इकडे या. हो. मला आधी एक सांगा बरं, बोला. आज पार्टीला मजा आली का नाही? ए राजा, पार्टी अप्रतिम, थँक्यू. अप्रतिम पार्टी. हा. मस्त अरेंज केलीस. पण तुझ्या मम्मीने हा. ना तिच्या डॅडींचा विषय काढून जरा बेरंगच केला पार्टीचा. पप्पा फॉरगेट इट. आणि हो, मम्मी पुढे तिच्या डॅडींचा विषय पुन्हा काढू नका. आता 25हूनही जास्त वर्ष होऊन गेली. आता 25हूनही जास्त वर्ष तिने तरी का काढायचा विषय? नाही, बरोबर. आणि ते सुद्धा मी वाईन घेतली Correct असताना. आहे. म्हणजे माझ्या मोकळ्या डोक्यामध्ये वाईन आणि डॅडी एकमेकाशी मारामारी करणार का नाही? ओके ओके ओके. तुम्ही बरोबर, मम्मी चूक. तू माझ्या बाजूने. एकदम. थँक्यू. हा, आता इथे बसा बरं. बसतो. स्वस्त बसा. बसतो. गुड. आता मी मस्तपैकी वॉश घेऊन येतो. ओके. हा, आणि मिसेस चित्रेंची बडबड संपली असेल ना, तर मम्मी सुद्धा येईलच एवढ्यात. तिच्याशी पुन्हा पुन्हा तेच बोलू नका. नाही बोला. हा, जस्ट रिलॅक्स. ओके ओके ओके. जस्ट रिलॅक्स. अरे कसं शक्य आहे ते? तू मला सांगतो जस्ट रिलॅक्स. डॉक्टर टिपणे, सुधाचे वडील कॉलेजचे प्रिन्सिपल, पण विद्यार्थ्यांचे कर्तनकार. त्याने नुसतं ऑफिस मध्ये भेटायला बोलवलं तर अंगावरचे कपडे ओले झालं तर काय वाटायचं?
आधी घरातल्या दांड्यावर वाळत घातलेले कपडे धरून, आणि असं असताना तुम्ही पिऊन बरोबर काय मला निरोप पाठवला संध्याकाळी बंगल्यावरून भेट म्हणून. 25 वर्षापूर्वीचा तो प्रसंग अजूनही डोळ्यासमोर थय थय नाचतोय. डॉक्टर टिपणेस, नमस्ते सर. So you are Mr. V.S. झेंडे. यस सर, आय एम V.S. झेंडे. बसायचं नाही. नाही बसत नव्हतो सर, मी घाबरलो होतो म्हणून आधारासाठी टेकत होतो, बाकी काय नाही. तुम्ही फायनल इयरला आहात बीकॉमच्या. हो होय सर, मी फायनल इयरला बीकॉमच्या. पण माझ्या लेक्चरला मी कधी तुम्हाला पाहिल्याचं आठवत नाही मला. नाही, तुमच्या लेक्चरला मी क्वचितच बसतो. हा? आपू घाबरू नको, घाबरू नको. काय? नाही म्हणजे स्वतःला हिंमत देत होतो. हा. तसा तुमच्या लेक्चरला मी क्वचितच बसतो. पण सर आता तुम्ही म्हणाल तर रेग्युलरली बसायला लागेल ना सर. महिनाभरावर तर परीक्षा आली, महिनाभराचा तर प्रश्न आहे. हा म्हणतो महिना सरेल. व्हॉट डू यू मीन? नाही सर, तुम्ही अभ्यासाच्या संदर्भात मला बोलवलं असेल असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं होतं की येस गो हेड. नाही, मला वाटलं होतं की येस गो हेड. नाही, मला वाटलं होतं की गो हेड ना. नाही ना, मी बोलू शकत नाही ना. मग गो हेड ऐसे. नाही सर, काय झालंय, माझ्या घशाला आतून सूज आली ना, त्यामुळे चुकून मला तर खरं खरं बोलून टाकतोय. म्हणजे तशी आता डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केली मी. डॉक्टर मला म्हणाले सुद्धा की आता नेहमीसारखं तुम्ही हळूहळू खोटं बिटं बोलायला लागाल म्हणून. कारण खरं बोलून माणसं दुखावतात ना सर. हो हो भांडणं होतात. हो. आता मगाशी तुमचे तास अत्यंत कंटाळवाणे होतं असं तुमच्या तोंडावर मी सांगणार होतो, पण इनफ इनफ आय से. सर घसा आतून सुजल्यामुळे चुकून खरं खरं. सर मी बसलो, चालेल? बसा. थँक्यू सर. नाव लेट्स टॉक अबाउट बिझनेस. सर मी पाणी प्यायलो, चालेल? हा प्या. थँक्यू सर. नंतर कदाचित चहा सुद्धा मिळेल. थँक्यू सर. नाही नाही, तुम्ही मला आता असं सांगा की तुमचे वडील काय करतात? किराणे मालाचं दुकान आहे, ते बघतात. हा म्हणजे शिक्षणाच्या नावानं. बोंब, अगदी बरोबर बोललात सर, कम्प्लीट बोंब. पण सर आमच्या तात्यांसारखे पाडे म्हणजे हिशोब कोणाला काय तुम्हाला सुद्धा जमणार नाही सर. सगळ्या तऱ्हेचे पाडे पाठ आहेत ना. म्हणजे आता मला सांगा, 10.25 रुपये रत्तल प्रमाणे 19 रत्तल साखरेचे किती पैसे होतील? सांगाल पटकन, सांगाल पटकन. आमचे तात्या पटकन म्हणायच्या अगोदर सांगतात. सगळ्या तऱ्हेचे पाडे तोंड पाठ आहेत ना. नेक्स्ट. हा नाही म्हणजे पुढचा काही प्रश्न असेल तर विचारा सर. हो हो. तुम्ही राहता कुठे? आडसळकर चाळ नंबर 3 खोली नंबर 12. हा म्हणजे तुम्ही चाळीत राहता. होय सर. पण आमच्या तात्यांनी गावाबाहेर एक प्लॉट विकत घेतलाय, तिथे बंगला बांधायला काढलाय. पुढच्या वर्षी आम्ही बंगल्यात राहायला जाऊ सर. बंगला? हो. म्हणजे असा कितीचा मोठा? आय मीन त्याचा एरिया वगैरे असा? बघा म्हणजे आता हा कॉलेजनी तुम्हाला जो दिलेला बंगला आहे ना, याच्या 3.25 पट मोठा. हा, आणि स्वतःच्या मालकीचा सर. सर आमच्या दुकानाची दररोजची विक्री किती असेल असं मला वाटतं सर? 4,25,000 ते 9,500 वट्ट. म्हणजे गेला बाजार 2,25,000 ते 4,500 नेट प्रॉफिट. 694 गिरायके सर मंथली बेसिसवर. 7 नोकर आहेत दुकानात पुढे बांधायला. अच्छा अच्छा. तुमच्यासारखा डॉक्टरेट झाला माणूस जेवढं कमावणार नाही तेवढं 3 बुकन सगळे पाडे पाठ केले. आमच्या तात्या महिन्यात जास्त पैसे कमावतात. सॉरी सर, घसा आतून सुजल्यामुळे चुकून खरं बोलतोय. ओके. नाव अबाउट यू. येस सर. यंदा मला वाटतं तुम्ही पास होण्याचे चान्सेस 160% सर. म्हणजे अगदी इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर 107%. सॉरी सर. सर शाळेमध्ये प्रत्येक वर्गात मी फर्स्ट क्लास मध्ये पास झालोय. खरं तर मला इंजिनिअरिंगला जायचं होतं, पण तात्या म्हणाले आपलं किराणा मालाचं दुकान आहे, इंजिनिअरिंगचा काय उपयोग? बरोबर आहे सर. ते म्हणाले वाणिज्य शाखेकडे वळ. मी वाणिज्य शाखेकडे वळलो. ओके. मग बीकॉम नंतर तुमचा काय विचार आहे? म्हणजे एमकॉम, LLB, CA वगैरे असं? तात्या म्हणाले किराणा मालाचं दुकान बघावं. तुम्हाला स्वतःला काय वाटतं? तात्या काय म्हणतात ते ऐकावं असं वाटतं सर. सर तात्याचे हिशोब सहसा चुकत नाहीत ना. सगळ्या तऱ्हेचे पाडे तोंड पाठ. नाही हे झालं नाही का बऱ्याच वेळा? बऱ्याचदा. हो झालं बऱ्याच वेळा. सॉरी सर. नाही म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट होऊन वाण्याच्या दुकानामध्ये ह्या अशा पुड्या बांधत बसणार, हा पॉइंट मला पॉइंट कसला आलाय डोमलाचं सर? मी जर उद्या दुकानात जाऊन पुढ्या बांधायला लागलो तर दुकानात ते 7 नोकर तिथं काही झिम्मा खेळणार आहेत का? का गल्ल्यावर बसून कॅश खुळ 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 वाजवणार आहेत? सर 5 वर्षांनी बघा, आम्ही फॉरेन स्टाईलचं डिपार्टमेंटल स्टोअर उघडणार आहोत, सेंट्रली एअर कंडिशन्ड.
सर पण एक खासगी प्रश्न तुम्ही मला का विचारतात? यू आर नॉट सपोज टू पीप इन माय लाईफ. सुधा सुधा अरे तुम्ही हिला ओळखता? अख्खं कॉलेजीला ओळखतं. म्हणजे कॉलेजची ब्युटी नंबर 2 आहे ना म्हणून सर. पहिली आपली कॉलेजची विद्यार्थिनी शालिनी राजाध्यक्ष ब्युटिकल नंबर 1. दुसरी तुमची सुधा टिपणीस ब्युटिकल नंबर 2. आणि तिसरी माझी मैत्रीण तारा दाते ब्युटिकल नंबर 3. आपल्या खटखट्याला विचारलं. खटखटे कबड्डी चॅम्पियन. कबड्डी खटखटे खटखटे त्याला विचार ना. सर तुम्हाला एक गंमत सांगतो. सध्या ताराचं आणि आपल्या खटखटेचं लव प्रकरण आहे. लव अफेअर कॉलेजच्या भिंतीवर गाजतंय सर. विनू अरे घसा बरा नसताना तू कशाला आलास? तरी मी तुला सांगत होते. अच्छा म्हणजे घशापर्यंत ओळख आहे म्हणायची तुमची. सर फक्त घशापर्यंतच. ईश्वर पुरे मी आहे इकडे अजून. तुमची ओळख कॉलेजमध्येच की? सर आमची खरी ओळख कॉलेजच्या ट्रिपच्या वेळेस झाली. हो हे डॅडी याने की नाही इतक्या सुंदर कविता म्हटल्या होत्या की मी एक तुणुक ती पाटीची कविता पण. चालेल हा कोऱ्या पाटीवर माझ्या मनाच्या कोऱ्या पाटीवर. अयो मनाच्या कोऱ्या पाटीवर माझ्या लिहिली मी 6 अक्षरे. वाह वाह वाह. सुधा टिपणीस. पुढे संपली एवढीच होती स्मॉल पोएम. दुसरी ऐकाऊ? पुरे आता पुढे मंगळवारी आणि शुक्रवारी आमच्या दुकानावर यायला लागले. तुमचे तास असायचे ना ते बुडून मी हिची वाट बघायचो दुकानावर. ते सगळं सुधाकडून कळलंय मला म्हणूनच तुम्हाला इकडे बोलावलंय मी. तुमच्या घरी याची काय कल्पना? नाही सर अजून घरी हा विषय मी हाताळलेला नाही. अरे पण विनू तू तर म्हणाला होतास की तात्यांची संमती घेऊन तू आहे. म्हणणार तो म्हटलं होतं मी पण आता तात्यांचा घसा आतून अचानक सुजला तर मी काय करणार? सर घसा सुजण्याची आमच्या एरियामध्ये जणू साथच आलेली आहे. म्हणजे बघा पहिल्यांदा आमचा तात्यांचा घसा आतून सुजला नंतर खालच्या साठेकाकूंचा घसा सुजायला लागला आता तर आमच्या मोलकर्णीचा घसा. म्हणजे तुमच्या घरी अजून या बाबतीत काहीही निर्णय झालेला नाहीये. आता तात्यांचा घसाच आतून विनू अरे तू आम्हाला किती वेळा घशात घालणार आहेस? मूळ मुद्द्याचं बोल ना. तुम्हाला तुमच्या घरचा निर्णय कळायला किती काळ लागेल? ते तात्यांच्या घशावर अवलंबून आहे. घसा दुरुस्त झाला साथ गेली की लगेच निर्णय. तुमच्या घरच्यांच्या निर्णयासंबंधात तुमचा काय अंदाज आहे? घसा सोडून बोला आता. मी काय म्हणतो सर अनायसा मी तुमच्या घरी आलोय तर आधी तुमच्या संमतीचं फायनल करून टाकू ना. आमचे तात्या नेहमी म्हणतात कटकट करणारे गिऱ्हाईक पहिले उडवावं. चुकलं काहीतरी. समजा माझा नकार असेल तर? बघ सर 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 सुधान तुम्हाला काही सांगितलं नाही? अतिशय महत्वाचं सर. सर तुम्ही आमच्या प्रेम विवाहाला जर नकार दिलात तर आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहोत सर. हो राहायला जागा मिळाली नाही तर झोपडपट्टीत जाऊन राहणार आहोत. मिळेल ते काम करू मिळेल ते खाऊ. नाही हे सगळं म्हणायला सोपं आहे हो. डॅडी तुम्ही अजून विनूला ओळखलेलं नाहीये. त्यांनी तुला तरी कुठे ओळखलंय म्हणायला सोपं आहे. विनू तू घाबरू नकोस. घाबरल्यासारखं वाटतं? नाही चालू दे. हे डॅडी विरोध या तुमच्या लग्नाला माझी संमती आहे. डॅडी डॅडी सर डॅडी डॅडी सर 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 सुधा सुधा मागे सर डॅडी डॅडी केवळ भावनेच्या भरात किंवा आमच्या प्रेमाची दया येऊन जर आमच्या प्रेम विवाहाला तुम्ही संमती देत असाल तर ती भीक आम्ही कदापिही स्वीकारणार नाही. सुधा तुझं काय मत आहे कशाबद्दल? माझ्या भिकेच्या वाक्याबद्दल? अरे या लोकांना कुठेतरी ऐकवलंच पाहिजे. त्यांचे शेपट्या 2 पायाच्या आत जात नाहीत. बघतच राहा. म्हणून म्हणतो सर विरोध करायचा असेल तर खुला विरोध करा सर. न भिता करा सर. सर सहसा वाण्याच्या मुलाला समंजस बिनवाणी आपली मुलगी देत नाही हे कसं डोक्यात शिरत नाही तुमच्या? म्हणून म्हणतो विरोध करायचा तर खुल्ला करा सर. अरे पण मी विरोध काय करायचा? त्याला मलाच विचारताय डोकं बिकं फिरलं का यांचं? तुम्हाला सांगतो सर रस्त्यावरचा पानवाला बिडीवाल्याला आपली मुलगी देत नाही. आता तुम्ही तर पानवाल्यापेक्षा कितीतरी काहीतरी गडबड आहे. अरे कोणासमोर काय बोलतोस कळतंय का तुला? मला तरी काय कळतंय का? सरळ सरळ आपल्या प्रेम विवाहाला संमती देतात म्हणजे काय? अरे प्रेमाचं महत्व जाणणं नाही
प्रेमामध्ये काय थ्रिल असं ज्ञान नाही, माझ्या मनाला काय वाटेल याची चिंता नाही. अरे तुमच्यापेक्षा 3 बुक आणि सगळे पाढे पाठ केले, आमचे तात्या नक्की जास्त विरोध करतील. जास्त बोललो काय? हो सॉरी. सुधा सुधा मी तुमच्याकडे फेऱ्या मारायला चालतील? हो चालतील. थँक्यू. हो पण हीच डॅडींची फेऱ्या मारण्याची जागा आहे. आणि आता एवढ्या भांडणानंतर त्यांना केव्हाही फेऱ्या मारण्याची हुक्की येईल. त्यांची हुक्की येणार तर मी माझी हुक्की फिटून घेतो. हो चालेल. हा बोला सर, काय ठरलं आपलं? तुमच्या फेऱ्या मारून झाल्या की जागा मिळाल्यावर मी फेऱ्या मारीन. सर मी फेऱ्या मारण्याबद्दल म्हणत नाही, आमच्या फेऱ्या अडवण्याबद्दल म्हणतोय. ते केव्हाच नक्की केलंय मी. तुमच्या लग्नाला माझी संपूर्ण आणि आशीर्वाद संमती आहे. आणि मला खात्री आहे यू विल मेक माय डिअरेस्ट सुधा व्हेरी व्हेरी हॅपी. सर हे तुमचं फायनल? एकदम. तुमच्या परीक्षा संपल्या की पहिल्याच मुहूर्ताला लग्न. सर पुन्हा एकदा या गोष्टीवर विचार करा. सर या विचारून एकदा हात फिरवा. सर ऐका मला सर, गद्य अरसिक धोंडा. ए विनो इकडे आहे ना, आपण चहा घेऊन तोंड गोड करूया. तुझ्या वडिलांनी सगळ्या तोंडाची चव खराब केली माझ्या. अरे कसलं? अरे आपण एवढं चोरून प्रेम केलं, पण तुझा शिकला सवरलेला बाप भांडण तरळ न करता, शिवीगाळ न करता सरळ सरळ आपल्या प्रेम विवाहाला संमती देतो. सगळं प्रेमातलं थ्रिल घालवलं माझ्या. अरे मी एक मुद्दे असे त्यांच्यासमोर मांडायचं होतं, म्हणले यातनं यांना काहीतरी विरोध करायला सुचेल. तुम्ही टिप्पणीस आम्ही झेडनं सुरू होणार काय आडनाव असतं? तुमचे डॅडी प्रिन्सिपल आमचे तात्या वाणी. तुला सांगतो ना, आपल्या प्रेमाला कायमचं गालबोट लावलं तुझ्या डॅडीनी. पण डॅडी लक्षात ठेवा, याचा वचपा मी आयुष्यात काढल्याशिवाय राहणार नाही. अरे मला 100 नंबरी प्रेम हवं होतं. संकटाच्या परीक्षेत पास झालेलं, संकटाच्या हाल अपेष्टांच्या परीक्षेतून तावून सुलाखून निघालेलं. पण हरकत नाही, माझ्या आयुष्यात कधी ना कधी याचा बदला घ्यायशिवाय राहणार नाही मी. लक्षात ठेवा डॅडी. एक बंगला बनने न्यारा, एक बंगला बनने न्यारा, एक बंगला बनने न्यारा, एक बंगला बन. असे काय बसलात? तुला सांगू का राजा, माणसाने आयुष्यात काही व्हावं, अरसिक होणं करेक्ट आहे. या जगातला 1 नंबरचा अरसिक माणूस कोण असेल? कोण? तुझ्या मम्मीचे डॅडी. म्हणजे तुमच्या डोक्यात तेच चालू आहे ना? यस. कम ऑन पप्पा, ट्राय टू फॉरगेट हिम. अरे असं कसं फॉरगेट हिम? तुला सांगतो आमच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा. अरे आमच्या प्रेम विवाहाच्या वेळेला या डॅडींकडे आम्ही प्रेमाच्या हालापेष्टांचं दान मागितलं होतं, पण ते दान देण्याची सुद्धा दानच नव्हती त्यांची. परिणाम आयुष्यात कधी वणवण नाही, भुकेची पाळी नाही. आयुष्य कसं बेरंगही रंगहीन झालेलं आहे. असं नको वडिलांच्या विचारात टिंगल करतोयस? इकडे इकडे बोला. मगाशी गाडी घेऊन कुठे गेला होता? गाडी कोपऱ्यापर्यंत जाऊन आलो. कुठे? म्हणजे चित्रे काकूंनी रिपोर्टिंग केलेलं आहे, तू टी शर्ट आणि जीन्स वाल्या मुलं भेटायला गेला होतास, बरोबर का नाही? तुम्ही काय म्हणताय बाप्पा? मी काय म्हणतोय सोन्या छबुकणे, तुला बरोबर कळतंय. चित्रे काकूंचे वडील सीआयडी ऑफिस मध्ये होते, कॅन्टीनचे कॅशियर म्हणून. नाही तुला माहिती वाटतं? हो. अहो तिकडे पैशांची अफरातफर केली त्यांनी, म्हणून त्यांना काढून टाकायला लागलं होतं नोकरीवरून. काय सांगतो? मग अरे तुझी मम्मी तर नेहमी गुणगान गात असते त्याचं. नाही इकडे तिकडे चालला कुठे इकडे. तुला एक महत्वाचं सांगतो, टी शर्ट आणि जीन्स घातलेली मुलगी या घरामध्ये सून म्हणून येऊ शकत नाही. का? अरे का म्हणजे आम्ही काय ठरवलेलं असतं? वा काय म्हणाला? वा पप्पा, तुम्ही आज काय छान दिसताय. काय सांगतो? या 3 पीस सूट मध्ये एकदम स्मार्ट अँड यंग. काय वा, हे असं एन्जॉय करावं लाईफ माणसानं. नाहीतर तुम्ही सारखं दुकान एक दुकान. राजा दुकान म्हणू नको रे, मग स्टोर. कधी चुकून पाऊल टाकत नाही आपल्या स्टोर्स मध्ये. अरे एकदा येऊन बघ, क्लीन स्पेशियस स्टाफ विथ स्माइलिंग फेसेस, कॉम्प्युटराइज बिल्स. अरे दुपारी येऊन बघ, दुपारी अशा मोठ्या मोठ्या गाड्यात असे रिच सुंदर सुंदर कस्टमर येतात आपल्या स्टोर्स मध्ये. पप्पा मी डेफिनेटली येणार आहे एकदा. ओके. हो आणि दुपारीच येईल. ये दुपारी ये, कधी ये, पण अरे चोरा दुपारी येईल म्हणतो काय?
विनू हा? ए विनू राजा कुठे आहे राजा हे राजाचं जाऊ दे, मला सांग त्या चित्र काकूने त्या टी शर्ट वालीचं काय रिपोर्टिंग केलेलं आहे? हा राजाला आणि त्या मुलीला त्यांनी एकूण 6 वेळा एकत्र पाहिलंय. 6 वेळा? हो, कुठल्या तरी ऑफिस मध्ये ती रिसेप्शनिस्ट असावी असा त्यांचा तर्क आहे. रिसेप्शनिस्ट? आता त्यांचा तर्क म्हणजे तो खराच असणार नाही का? त्यांचे वडील नाही का सीआयडी ऑफिस मध्ये? हाकललंय त्यांना तिथून पैशाची अफरातफर केली म्हणून. हो? हो. मला सांग, ती मुलगी मराठी, सिंधी, पंजाबी, गुजराती कोण आहे? हा, थांब, मी विचारलं. विचारते कसलं? नाही नाही, हा, मी विचारलं त्यांना, मी विचारलं तर त्या म्हणाल्या नक्की काहीच सांगता येणार नाही. का? कारण ती मुलगी नेहमी जीन्स आणि टी शर्ट घालते. त्याचा काय संबंध? अरे म्हणजे ती पंजाबी आहे का सिंधी आहे का मद्रासी आहे कसं कळणार? चलायला काय लॉजिक आहे बाईंचं? हा, पण राजाचं आणि तिचं नक्की काहीतरी असणार. येत्या 4-8 दिवसात सगळी इत्तमभूत माहिती काढणार आहेत त्या. अरे यात काळजी वाटण्यासारखं काय आहे? हं? मला सांग, आजवर नशिबानं आपल्या पदरात सुखाचंच दान टाकलंय नाही का? हे खरंय, हे खरंय. आणखीन मिसेस चित्रे काय म्हणाल्या माहितीये? काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या आज ना तू एकदम स्मार्ट दिसतोयस. चला, चल. अरे खरंच, आणि मला सुद्धा तसंच वाटतंय. खरं सांगू सुद्धा, आज तू फार गोड दिसते. चल रे. या साडीमध्ये आज तू फार गोड दिसतेस. अरे आपल्या लग्नाला 25 वर्ष झाली, पण प्रेम कसं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. हो रे, वाढतं तेच प्रेम असतं नाही का? यस. पण त्यावेळेला तुझ्या डॅडीने आपल्या प्रेमाला विरोध केला असता तर आज तुला खऱ्या प्रेमाची लज्जत कळाली असते. अच्छा, मग तुमच्या तात्याने तरी काय केलं रे एवढं? हं? आमच्या तात्यांना दोष देऊ नकोस. का का? तात्या वाणी माणूस. तुझे डॅडी डायरेक्ट लग्नाची बोलणी करायला लागले त्यांच्याशी. हो. आता प्रिन्सिपल साहेबांना म्हणून आमचे तात्या तत्तपच करायला लागले. आता तत्तपप्पा मध्ये काय विरोध होतो का? तात्यांना दोष द्यायचा नाही. अरे एवढं तत्तपापा करण्यासारखं काय झालं होतं त्यांना? अगं, त्यांना धक्का बसला असेल. हं. काय, वाण्याच्या मुलाला सहसा समंजस बिन वाणी आपली मुलगी देत नाही. कोणाला विचार, सगळ्यांना माहिती. हो, मग वाण्याच्या मुलांची लग्न कशी होतात? चायला पॉइंट आहे. तात्यांचं लग्न कसं झालं? हा. वाण्याचाच मुलगा होते ना ते. म्हणजे काहीतरी डर्टी शंका घेऊ नका. वा, कर्वा. अरे शंका कसलेली त्याच्यात? तात्या वाणी होते, त्यांचं लग्न कसं झालं असं विचारते. त्यावेळेला मी नव्हतो. मला असं वाटतं कुठल्या तरी शेजारच्या वाण्यानं गुपचूप आपली मुलगी त्यांना दिली असावी. त्या काळात वाण्यात अशा लाभाड्या चालायच्या. अच्छा विनू, हा. हॉटेलमध्ये समोरच्या टेबलावरती बसलेली ती मुलगी आठवली तुला? कोण का कोण? ती रे, ती अशी केस सोडलेली, जीन्स आणि टी शर्ट घातलेली, आठवली? तिचं काय? तीच राजाची मैत्रीण असणार आणि तिलाच भेटायला राजा गेला असणार. अगदी माझ्या मनातलं बोललीस. हो ना? म्हणजे राजाने पहिल्यांदा हॉटेल फायनल केलं, त्या मुलीला आपल्या समोरच्या टेबलवर बसवलं, जेणेकरून ती मुलगी आपल्या दोघांच्या दृष्टीपथात पडेल. येस. राजाने सगळी गंमत घालून टाकली. काय झालं? अगं, मी एक सुंदर प्लॅन केला होता. हं, राजाने चोरून प्रेम करायचं, हं. आपण त्याला सुरेखसा विरोध करायचा. अरे मग कर की, राजा प्रेमात पडलेलाच आहे. नाही जमणार, त्याच तर काळजीत पडलोय मी. का का का? अगं काका, काय करतेस? मी राजासाठी ऑलरेडी एक मुलगी हेरून ठेवलेली, हो. कविता बलसेकर. हं. कविता बलसेकर एकदम साधी, घराला घर पण आणणारी. तुला सांगतो, राजाला राणी शोभेल आणि या बंगल्याची ऐट वाढत अशी मुलगी आहे. अच्छा, हो. कुठे भेटली कुठे तुला ही ऐट? आपल्या स्टोर्स बर. नेहमी येते. मी तिला पहिल्यांदा बघितलं त्याच वेळेला वाटलं का राजाला प्रेमात पडायला अत्यंत योग्य मुलगी. मग काय ओळख वाढवली. आता नेहमी येते, खूप हसते, हसवते, कोडी बिडी घालते. हो. आता उदाहरणार्थ ही साखर, ते हे काय? काय? खडी साखर बिंडोकच असतो. राजाला कधी बघितलंय तिला? नाही ना, तोच तर वांदा आहे. ती ह्याला दिसावी, ह्याला ती दिसावी म्हणून मी नेहमी याला स्टोर्स मध्ये गदाडा येतच नाही. अरे एकदा तिला बघितली ना, टी शर्ट वाली कटाप. विनू, समजा आपण त्या मुलीला आपल्या बंगल्यावर बोलवलं तर? हा? काय तेजपुंज बुद्धी आहे का तुझी? येस. हे मला सुचलं नसेल का आधी? मी तिला इथे बोलवलं तर तुमच्या दोघांच्या दृष्टीस पडेल म्हणून. मग काय, ती आली तेव्हा गधडा मित्राकडे गेला आणि मी गधडी. तू गधडी त्या चित्र गधडीकडे गेलेली.
नाही 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 नाही. आता काही करून राजाची आणि तिची भेट आपण आमच्या खटखटे साहेबांनी दिलेली फ्रेंच वाईन हा एकदम सॉफ्ट आहे. अरे नको आता. पप्पा आजचा दिवस एन्जॉयमेंट अरे बाबा नको आता. हॉटेलमध्ये घेतली ना मी आता. अरे नको रे. सगळे मग घेऊया ना थोडी थोडी. तू याच्या आग्रहाला बळी पडू नको. आता मला जाणार नाही. तू जरा बेतानच बरं का. थांबा. याच्या आधी तुम्हा दोघांसाठी आणलेली प्रेझेंट. अरे वा. अरे वा. चल लाईन तू बेरा. लाईन तू बेरा. दिस इज फॉर यू अँड दिस इज फॉर यू. अरे वा. अरे आपल्या स्टोर मधून आणले की काय? नमस्कार हो करतो. करा करा करा. चांगलं होते सगळं चांगलं होते चांगलं होते. चल आता वेळ वाया घालू नका. वेळ दौडू नका. आम्ही- चेअर्स. आपल्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त. Cheers. Cheers. राजा A1 आहे. थँक्यू. वाईन A1 आहे. आवडणाऱ्या गाण्याची लकीर अलगद आपल्याच गळ्यात फिरावे ना तशी. क्या बात है. रेशमी सुंदर आणि तरुण ही सौंदर्याची लक्षणही आहेत तिच्यात. आणि तिला स्पर्शही आहे मखमली. वा. थँक्यू पप्पा. अरे ओके इट्स ओके. आणि तुम्ही जे वर्णन केलं ना जस्ट फॅन्टास्टिक. थँक्यू थँक्यू. राजा रेकडी हा बोल. तुला माहितीये कॉलेजमध्ये असताना हा इतक्या सुंदर कविता लिहायचा ना. सगळ्या तुझ्यावरच ना. चल. सावध. चल, अरे, चल. लबाड. काय रे मित्रा सुख आनंद समाधान म्हणतात ते सगळं हेच असते काय रे? या सगळ्या मानायच्या गोष्टी असतात, दुसऱ्याला विचारायच्या नसतात. अरे पण तू कुठं दुसरा आहेस? तू तर माझ्या मनातला आहे. अरे राजा अरे हा पुन्हा स्वतःशीच बोलायला लागला रे. अरे मला तर काळजीच वाटायला लागली याची. तू थांब. पप्पा हा अहो आमच्याशी बोला ना. तुमच्याशी बोला आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. राजा या आनंदाच्या प्रसंगी तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये काय भावना आहेत ते मी जर बोलून दाखवलं तर. त्याआधी माझ्या मनात जे आहे ते मी तुम्हा दोघांनाही सांगितलं तर नो प्रॉब्लेम. चालेल चालेल चालेल. तर या आनंदाच्या दिवशी मला तुम्हा दोघांनाही एक उत्तम बातमी द्यायची आहे. बोला. मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय. अरे अरे हा. आणि तिला मी लग्नाचं वचनही दिलंय. अरे वा व्हेरी गुड. स्टॉप ऐसे स्टॉप ऐसे स्टॉप. तू मला अगोदर एक सांग, तू ह्याच्या बाजूची का माझ्या बाजूची? मी याच्या बाजूची आहे. पार्सॅलिटी चुकीचं आहे. पप्पा पप्पा बी काम अँड लिसन. मी निवडलेली मुलगी चांगली आहे, हुशार आहे. आता ती जीन्स आणि टी शर्ट घालते याला काही फार महत्व नाही. खरंय खरंय. मला तू तिचं नाव सांग, गाव सांग, सगळं मला तू सांग बरं. नाव गाव गेलं खड्ड्यात नाव गाव. राजा मी तुझ्यासाठी ऑलरेडी एक मुलगी हिरवून ठेवली विचारीला. हा आणि लग्न करायचं असेल तर तुला तिच्याशीच लग्न करावं काय रे? होय. हा पप्पा असं कधी कुणाला कुणाच्या प्रेमात पाडता येत नाही. तेव्हा जिला मी वचन दिलंय तिच्याशीच मी लग्न करणार आहे. करेक्ट आहे. काय करेक्ट आहे? करेक्ट आहे. करेक्ट आहे. तू तोंड घालायचं नाही मध्ये. बरं. तू तोंड घालायचं नाही मध्ये. बरं. हा. राजा हा तू जर टी शर्ट आणि जीन्स वालीशी लग्न करशील हा. तर तुला या बंगल्यातून बाहेर पडावं लागेल. हो तुला एक एक वणवणी करायला लावेल मी. तुम्हाला काय म्हणायचंय पप्पा? आय डोंट फॉलो यू. जागेसाठी वणवण, नोकरीसाठी वणवण, आयुष्यात थ्रिल मिळणार मम्मी त्याला. तू बस. या वणवणी किती काळ? चवीपुरते रे, चवीपुरते. फार तर 15 दिवस. हो ना. काय असतं झाडावरचं फळ पहिल्याच दगडात खाली पडून चालत नाही. पोरांना 15-20 उड्या मारू दे, थोडं खर्चटू दे, मग त्या फळाचं मोल वाढतं, त्याची गोडी वाढते. ऍब्सोल्युटली. एक मिनिट मला तू आता नीट सांग. तू निवडलेल्या मुली बरोबरच राजानं लग्न केलं पाहिजे? यस. सॉरी जमणार नाही, अजिबात जमणार नाही. अरे देवा, अरे तू तरी ऐक राजाने ना. भलताच प्रॉब्लेम निर्माण करून ठेवला. आता मला थोडी वाईन ही घेतलीच पाहिजे. केवळ मनामध्ये विचारांचं
आता बस झालं 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 हा झालं झालं ठेव 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 हा बस हा आता तू नीट इथे असा उभा राहा हा. आणि आता जास्त वाईन घेऊ नकोस हा सगळा गोंधळ त्या वाईन मुळे झालेला Correct आहे आहे. राजा मी तुला सांगत होते वाईनचा गोंधळ नको वाईनमुळे गोंधळ कसा काय झालेला आहे प्लीज एक्सप्लेन. अरे वा नाही कसा नाही कसा प्लीज एक्सप्लेन. सांगते ना राजा अरे आमच्या लग्नाच्या 22व्या वाढदिवशी याने वाईन घेऊन काय गोंधळ घातला होता आठवते ना तुला हो आठवतोय ना केवढा गोंधळ. चुकीचं आहे. मी 19व्या वाढदिवसाला वाईन पिऊन गोंधळ घातला होता. 22व्या वाढदिवसाला डॅडीने दारू पिऊन गोंधळ घातला होता. माझ्या मोजून 4 गुलाबाची फुलं घेऊन आले. हा. 8 पेक ठप्पा ठप मारले पडले पालथे. दुसऱ्याचे डोकं धरलं म्हणून शीर्षासन करून बसले. मान दुखायला लागली माझी वाकडी मान हलवत कॉलेजमध्ये गेले विचारायला. हे बघ तू माझ्या डॅडीना ना सारखं सारखं बोलणारच. अरे त्यांनीच माझ्या उदात्त प्रेमाचे चिंधड्या केल्यात. आणि म्हणतो राजा तू निवडलेल्या मुलीला माझा सक्त विरोध आहे. पप्पा मला सांग राजाच्या प्रेमाला तू विरोध करणार डेफिनेटली करणार. डॅडींचा सूड म्हणून करणार. मग तू निवडलेल्या मुलीच्या बाबतीत सुद्धा तू विरोध करणार हो विरोध तर करणार. पण हातीच्या प्रेमात पडला तर यातून तुला काय मिळणार आहे ना मला तर काही कळत नाही हा, राजा रिअली मी तुला हे सांगते. कळायला बुद्धी लागते डोकं लागतं. काय तुला सांगतो मी निवडलेली मुलगी हाल अपेष्टांच्या संकटाच्या सगळ्या परीक्षेत पास होणार आणि ह्यांनी निवडलेली मुलगी हमखास नापास. अरे खरं आणि अस्सल प्रेम कुठलं आणि खोटं आणि तकलादू प्रेम कुठलं यातला फरक दाखवून द्यायचा मला राजाला. अरे टी शर्ट आणि जीन्स घातली मुलगी थांबा. हा विषय आपण इथेच थांबूया. मी जरा बाहेर जाऊन चक्कर मारून येतो. थोडीशी वाईन घेतो. ऐक मी Why? नाही अजिबात मिळणार नाही अजिबात बघावा तेव्हा माझ्या डॅडीना घालून पाडून बोलत असतो तू अजिबात मिळणार नाही तुला बोलणारच. त्यांनीच माझ्या प्रेमाच्या सगळ्या चिंधड्या करून टाकलेल्या आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास पप्पा सॉरी ते अजून जायचेच नाही का. ईश्वर त्यांना कदापि माफी करणार नाही. मी निघतो. काय राजा एक मिनिट मी सांगितलेल्या गोष्टीचा विचार कर. त्या मुलीचा विचार कर. अरे एक पायरीवर. माझा निश्चय पक्का आहे. अरे असं काय करतो त्या मुलीला मी काय सांगू. कुठल्या मुलीला तुझ्यासाठी मी निवडलेल्या मुलीला काय वाटेल ते सांगा. तिचा आणि माझा काही संबंध नाही. अरे बाप रे या राजाने या कविता बोलसेकरचा भलताच प्रॉब्लेम निर्माण करून ठेवलेला आहे. अर्थात ओरिजिनली तुझ्या डॅडीने हा प्रॉब्लेम निर्माण करून ठेवलेला आहे. डॅड्या आले रे बाबा. हॅलो हो मिसेस चित्रे बोला हा मी आज एक्झिबिशन बघायला जाणार आहे. हा चालेल येताना तुमच्याकडे आले तर चालेल ना. हो बरी आहे की नाही हो ते 4 दिवसापूर्वी राजानं लव्ह मॅरेजचं सांगितलं ना तेव्हापासून जरा गोंधळून गेले इतकंच. काय काल तुम्ही फोन केला तेव्हा यांनी गाणं म्हणून दाखवलं फोनवर. बिलू अहो ते माझ्या वडिलांबद्दल तुमच्याकडे कशाला बोलतील. एक मिनिट मिसेस चित्रे. अहो ते तुम्ही सांगितलेले डॉक्टर पै वेड्यांचे अहो काल त्यांनाच घरी बोलवलं होतं. अहो अर्धा तास तपासले त्यांनी. आणि ऐका ना अहो चांगली 500 रुपये फी घेतली त्यांनी. आणि ते डॉक्टरच हसत गाणं म्हणत बाहेर पडले. यांच्या हातात फीतले 400 रुपये परत करून. हा कोणतं गाणं बरं गाणं. हा ते हे रामैया वस्तावया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझ असं ते अकॉर्डियन वरती वाजवल्यासारखं करत. अकॉर्डियन कोणी दिला. रमैया वस्तावया नाही हो. मैंने दिल तुझको दिया नाही हो. मैंने दिल तुझको नाही दिया. हो नाही रमैया डॉक्टर अजून गात वस्तावया. बसलेले नाहीये तिथं. ते कालच गात गेले असं सांगितलं नाही का तुम्हाला. आता मिस्टर वाणी गात आहेत. हो भेटल्यानंतर बोलूया. बाय. दुनिया वाले वही कोई क्या जाने किसका जहां लुट गया कोई क्या बाप रे नाही मी एक्झिबिशनला जायच्या आधी मिसेस चित्रांकडे जाऊन येते. लगेच. थँक्यू. म्हणजे मी तुला जायला हवी इथून. हो जरा मला खोल मनातलं याच्याशी बोलायचं. हा
मग काल डॉक्टर पै काय म्हणाले ते सुद्धा सांग त्याला. कशाला? हाही होतच की तिथे डिस्कशनला. हा? मी येते बाबा. अरे त्या मुलीबद्दल विचार दिला. सुधा सुधा आता काय आहे? आधी विचारून घेतो. कोणाला? अगं तुला का बाई. हा, हा. सुधा मला एक सांग, राजासाठी मी निवडलेल्या मुलीला मी काय सांगू? अरे, त्या मुलीचा इतका विचार करण्यासारखं काय? कोण लागते ती आपली? अगं असं काय करते, चांगली माणसं सगळ्यांचीच असतात, पण आपुलकीचं नातं वेगळंच असतं. काय आपल्याला मुलगी नाही, मी तिला पहिल्यांदा बघितलं आणि तिच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. वाटल्या मुलीचं आयुष्य कायम आनंदात जायला, राजासारखा प्रेम करायला मुलगा तिला मिळावा. तर राजाने बघितलं ना कसा त्या टी शर्ट वालीचा प्रॉब्लेम माझ्या गळ्यात मारलेला. अर्थात ओरिजिनली तुझ्या डॅडीनीच राजा नाही आणि माझे डॅडी तर मुळीच नाही. हा रिक्कामा प्रॉब्लेम तुझा तूच निर्माण केलायस. लग्नानंतरची 25 वर्ष सुखात गेली ना तुझी, काही नाही तर ते सुखच दुखायला लागले तुला. यू सेड इट सुधाबाई. तू? अबुशेट, अरे सुखात बुडत असताना तू दुःखाला आधार म्हणून काडी कसली शोधलीस? तर डॅडींनी विरोध केला नाही या फालतू दुःखाची. फालतू दुःख नाहीतर काय? माझं फालतू दुःख? Yes. हाऊ डेअर यू से इट? विनू, हा? अरे तू माझ्याशीच बोलतोयस ना? नाही तुझ्याशी नाही. हा? हो म्हण, ती गेल्यावर बोलू आपण. हो म्हण, तू गेल्यावर बोलू आपण असं म्हणतोय. काय रे? हे विनू, तू इकडे ये. काय? तू ऐकतोयस ना? अगं तू बोलली तर मी ऐकणार ना. नाही, हे बघ मी काय म्हणते, काय? असं बळजबरीनं कोणाला कोणाच्या प्रेमात पाडता येतं का? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? हे बघ, राजाच्या त्या टी शर्ट वालीच्या प्रेमीवाला विरोध करायचा, राजाला बंगल्या बाहेर घालवायचा, राजाचा प्रश्न मिटला. पण आता राजानं या कविता बलसेकरचा प्रॉब्लेम माझ्या गळ्यात मारलाय. काय रे? माझ्याशी बोलू नको, हा गोंधळ होईल. कसला गोंधळ? नाही, मला वाटतं मिसेस चित्रे म्हणाल्याप्रमाणे आपण एखाद्या जास्ती चांगल्या डॉक्टरला आता त्या गाठून. चांगल्या डॉक्टरची त्या कविता बलसेकरशी ओळख तर असायला हवी ना. ओळख नसेल तर डॉक्टर तिचा प्रॉब्लेम कसा काय सॉल्व्ह करणार आहे? काय इतकी बोलत असते बाबा? बाप रे, नाही मला वाटतं मिसेस चित्र्यांना गाठून चांगल्या डॉक्टरला गाठलंच पाहिजे. आलेच मी. बघितलं, काय? स्वतःशीच बोलतीये. माझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून चांगल्या डॉक्टरला शोधायला गेली. परवा नाही का आपण वरच्या गॅलरीमध्ये बोलत बसलो होतो, हो. तेव्हा हळूच तुझी बायको आली रे आतून. हो, मी पटकन तुझ्या मागे जाऊन लपलो म्हणून बरं झालं. मूर्खच आहे. माझ्याशिवाय दुसरा कोणाला दिसत नाही, मला लपला कशाला? खरंच की. अंकल, अरे कल्पनेत आली का खरी? अरे कविता, अगं तू इथे काय करते? इथे तू घरी जा, तुझा प्रॉब्लेम अजून सोडून झालेला नाहीये. माझा प्रॉब्लेम म्हणजे? तुझा प्रॉब्लेम म्हणजे तो आता माझाही प्रॉब्लेम झाला नाही का? अच्छा अच्छा, तो प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम. अहो नाही सुटला तर नको सुटू दे. कशी बोलते मुलगी? आपण दुसरा प्रॉब्लेम घेऊ. हा. प्रॉब्लेम्स काय लाखो असतात जगात, बरोबर आहे की नाही अंकल? बरोबर आहे. तू बस ना मला. हो ना. बस हा बसा बसा बसा. याच्याशी बोलायला सुरुवात कशी करू? तू तिला सरळ सांग. हे सरळ सांग म्हणजे काय सांग? एक्झॅक्टली, सरळ सांगायचं. पण पण काय 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 नाही, त्यापेक्षा तू तिला सरळ सरळ मध्ये तर प्रॉब्लेम आहे ना. मग सांग हवं ते आणि घाल गोंधळ. अरे असं कसं? अरे गेला. अंकल, व्हॉट्स रॉंग? नाही म्हणजे तुमची तब्येत बरी आहे ना? अगं माझ्या तब्येतीचं जाऊ दे, पण तुझं सगळं पुढचं आयुष्य जायचं अजून. अंकल, मला समजेल असं काही बोलाल का? बरं, तुला समजेल असं सरळ साध्या सोप्या भाषेत मी तुला सांगतो. हा. काय आहे की हा. हा. म्हणजे कसं असतं की कसं? की माझ्या मुलाला आणि तू एकमेकाच्या प्रेमात पडायचं, तुम्हाला दोघांना सुखी झालं मला बघायचं. किती सहज सांगून गेलो मी. हो, पण अंकल मी ऑलरेडी एका मुलाच्या प्रेमात पडले. आमच्या आणा भाका सुद्धा झालेत. अरे मला कधी सांगितलं नाहीस तू? अंकल, कुणाजवळ याबद्दल अक्षर देखील बोलायचं नाही असं त्याचं आणि माझं अगोदरच ठरलं होतं ना. अच्छा अच्छा. आता एक सॉलिड धम्मालवाली गोष्ट झालीये, तुम्हाला सांगायलाच हवीशी. इकडे या, तुम्ही बसा इकडे. हो सांगा सांगा, तुम्ही सांगा. अंकल, त्याच्या घरून आमच्या लग्नाला परवानगी मिळत नाहीये. अरे म्हणजे विरोध आहे? हो. अरे वा, सुरुवात चांगली आहे. आहे की नाही आनंदाची बातमी? Isn't it wonderful, अंकल? Yes, yes.
आता आमच्या प्रेमातलं थ्रिल वाढलंय, हो, हो. रंग चढलाय आमच्या प्रेमाला. Yes, yes. अंकल, अहो मला आपली सारखी भीती, कसली? त्याच्या घरून आमच्या लग्नाला पटकन परवानगी मिळते की काय. पण फॉर्च्युनेटली तसं काहीच झालं नाही. त्याचे वडील आमच्या दृष्टीने तरी रसिक ठरले. निदान तुम्ही सांगितलेले ते तुमचे सासरे डॅडी, हा, रसिक माणूस, त्यांच्यासारखे मुळीच नाही. मला सांग, हा, हा. विरोध म्हणजे साधारण कितपत? एकदम कडवा. अच्छा, कडवा. बहुतेक ना मी त्यांना त्यांच्या तोला मोलाची वाटत नसणार. आय सी. किंवा किंवा त्यांनी त्यांच्या बालमित्राला लहानपणीच कबूल केलेलं असणार, काय? तुझी मुलगी मी सून करून घेईन म्हणून. अच्छा, म्हणजे कुठल्या तरी संस्थानातली मंडळी दिसतात लहानपणी आपापसात लग्न ठरवणारी. अंकल, मला नाही वाटत काही संस्थान आणि तुला वगैरे. काय करते, मी तुला सांगतो 100% ही मंडळी संस्थानातली असणार. तरी आपल्या तुला सांगतो ही ऐतिहासिक मंडळी आजच्या तारखेला सुद्धा ऐतिहासिक पद्धतीने जगत असतात. त्याने आपल्या मुलाला म्हणजे सर्जेरावाला दम भरलेला असणार. अंकल, त्याचं नाव काही सर्जेराव नाहीये. तुला काय करते, मी तुला सांगतो ना, ऐतिहासिक घराण्यातल्या 90% मुलांची नावं सर्जेराव असतात. तेव्हा त्यांनी सर्जेरावाला दम भरला असणार. सर्जेराव दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडाल तर तुम्हाला वाड्या बाहेर पडावं लागेल. अंकल, तसं ते घरात घेणार नाही म्हणाले. वाडा आता आपण काय काय फायनल केलं मला सांग. सर्जेराव फायनल केला, संस्थान फायनल केलं, वाडा फायनल केला. आता या मुद्द्यांना अजिबात हात लावायचा नाही. तर आता पुढे जायचं, वाड्या बाहेर काढ. वाड्या बाहेर काढल्यानंतर नॅचरली जागेचा प्रश्न सुरू. अरे वा, आता जागेचा प्रश्न झाल्यानंतर नॅचरली नोकरीचा प्रश्न. अंकल, त्याला ऑलरेडी चांगली नोकरी. अरे वेडा भाई, आता प्रेमात हाल अपेष्टांचं सुख उपभोगायचं म्हणजे आहे ती नोकरी सोडायला नको का? आता मी सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिकली घेतो. तुला नाही करायचं का बच्चेल? मी आता सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिकली घेतो. म्हणजे आता पहिला जागेचा प्रश्न झाला, त्यानंतर नोकरीचा प्रश्न, त्यानंतर नोकरीचा प्रश्न, खाण्यापिण्याचा हाल. हाऊ इट साऊंड्स? जस्ट पोएटिक अंकल, जस्ट पोएटिक. इमॅजिन अंकल, हे बघा, आम्ही दोघे जण गळ्यात हे असे वजनदार हार घालून त्यांच्या घराच्या पायऱ्या चढ. वाडा आपण फायनल केला. वाड्याच्या पायऱ्या चढून वर आला, उंबरठ्यावर माप ठेवलेलं आहे पुढे. आणि प्रत्यक्षात उंबरठ्यावर कोण? त्याचे संतापलेले आई, मामा, काका, वडील. अंकल, त्याच्या वडिलांच्या हातात काठी असेल का हो? म्हणजे काय, चांदीच्या मुठीची काठी. असं पाय आपटत चालत असणार. ओके. डोक्यावर फेटा, पागोटो किंवा पगडी वगैरे काहीतरी असणार. आणि असा टोकदार मिशा. चित्र कसं स्पष्ट दिसायला लागलंय मला. चालते भा. हे काय मध्ये असं ते आम्हाला म्हणतील हो. चालते वा. हो, चालते वा. आणि त्याच्यानंतर ना, पुढे सांगा. त्याच्यानंतर ना, पुढे सांगा. मी सांगितलेलं काय? अगं मी सांगितलेलं वणवणी. अंकल, पण साधारण किती दिवसाच्या असतील या वणवणी? एवढ्या वणवणी झेपेना असं झालं. हा अंकल आहे ना, तुम्ही दोघांनी ह्या माझ्या बंगल्यावर येऊन राहायचं. तुझ्या सासराचं नाक मुळापासून कापलं जाईल, मिशीला टच न करता. मग आधाराने तो तुम्हाला वाड्यावर घेऊन जाईल. अय्या, तुम्हाला जमेल अंकल? माझं मला काय झालं, मनात आणलं सगळं जमतंय. थँक्यू अंकल. केवढा आधार दिला तुम्ही आम्हाला. अगदी जवळच्या माणसांना द्यावा ना तसा. यस. एक विचारू अंकल? मी तुम्हाला इतकी जवळची वाटते? खूप जवळची. तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा अचानक मन कसं भरून आलं. आणि जेव्हा असं अचानक मन भरून येतं ना, त्या विलक्षण नातं जन्माला येतं. मग त्या नात्याच्या कोवळ्या अंकुराला पालवीची पोपटी स्वप्न पडायला लागतात. अंकल, खूप जवळची. तुला पहिल्यांदा बघितलं त्या क्षणी तुला माझी मुलगी मानलं मी. सुखाच्या वळणदार अक्षरानं तुझं भविष्य लिहायला घेतलं मी. पण शेवटी माणसाचं हातात काय असतं. तुझं लग्न सर्जेरावांशी फायनल झालं. बट आय एम हॅपी. आय एम रिअली व्हेरी 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 हॅपी. अंकल, नमस्कार करतो. अरे वा, नमस्कार कंपल्सरी. वा वा वा. तुझ्या प्रेमाला हाल अपेष्टांचं वणवणीचं सुख लाभू दे. तुझ्या प्रेमाला तेज, गंध आणि रंग मिळू दे. अंकल, उठू. आशीर्वाद करा संपला आमचा. येऊ मी अंकल? हो, या या. निघते मी. हो, टेक केअर. बाय. ओके, बाय बाय. कोण आहे? तुझा बाप. तात्या परत आले काय?
आपण कोण? अबू शेटवानी म्हणते तो तूच काय? नाही नाही, आपण कोण? अरे पहिले आमच्या सवालाचं बोल. मी बाबूशेठ झेंडेवाणी. हा, आम्ही साहेबराव हिंदूराव जागीरदार, संस्थान जांभळे खुर्द. अरे म्हणजे सर्जेरावांचे वडील. बरोबर. अरे आम्हाला वाटलं होतं तुझा वाडा गिडा असेल. अरे पण हे घर आमच्या वाड्या पुढे म्हणजे कांड्या पेटीच की र. कांडेपेटी म्हणजे काय? कांड्या पेटी नाही ते काय? गपराय बघू दे मला. काय शोधताय? गपराय मला बघू दे. काय शोधताय ते सांगा मला. आहे का? स्वतःचं घर असल्यावर काय फिरताय? नाही म्हणलं खुट्टी गिट्टीला कुठं बंदूक गिंदूक लटकवली का बघत होतो मी. खुट्टी गिट्टीला बंदूक? आईला वाण्या, तू काय तलवार बाजी गिरी करतोस? म्हणजे नाही म्हणलं तागडी टाकून तू काय आता तलवार धरली काय हातामध्ये? तुमच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात नाही आला माया. अरे सिद्ध आहे ना माईला वाण्याच्या. वा, तू काय नाक कापायचं म्हणतोय साहेबराव जहागीरदारच? त्या बिपारी एकदम मुला सकट त्याच्या मिशीला टच न करता. नाही नाही, ते आपले नाक कापायची पद्धत झाली, बाकी काय नाही. असं आणि बरं नाकापाशी नुसतं हात आण. नाही तुला हात तोडायची पद्धत दाखवली तर अख्खी ही मिशी उतरून दिली इकडे. मिशी उतरायची बात करू नका. अहो या मिशीमुळे काय रुबाब वाढलाय तुमचा. काय देखणा चेहरा दिसतोय. अहो या मिशाचं तुम्ही उतरवल्यात तर भिवपुरी स्टेशनचे तिकीट मास्तर नाही का दिसणार तुम्ही? हा कुणालाही विचारा. आता चीप बसतो का देऊया काना खाली. काय झालं? हे बघा वाण्या, आमच्या सर्जेरावाचं मॅरेज आम्ही सरदार मुतनाळ्यांच्या मंजुळेशी फिक्स केलेलं आहे. तुम्हाला दुसऱ्या चांगल्या आडनावाचे सरदार भेटले नाहीत वाटतं? आडनावाला काही घेतो हा? सरदार मुतनाळे म्हणजे कसली पार्टी ठाऊके काय तुला? आमचं 2 वाडे त्यांचं 5. आमच्याकडे 31 घोड, त्यांच्याकडे 52. 52 घोड? 52 घोड म्हणजे 52 घोड्याचा कॅटच झाला म्हणायचं की. काय पण म्हण रे वाण्या, काय पण म्हण, पण हे तुझं घर आमच्या वाड्या पुढं म्हणजे कांड्या पेटीच. कांडेपिटी काय असते? एक डाव आमचा वाडा येऊन बघ तू. तुझ्या वाड्याचा दरवाजा कुठे? दरवाजा एका इकडनं आला तुम्ही? हे दरवाजा. अरे आमच्या वाड्याचा दिंडी दरवाजा बघून टोपी पडल तुझी दाढ. मग मी फेटा बांधून येईन. अरे फेट बी पडल दाढ. मग मी येणारच नाही. तुझं मुटकुळ बांधून घेऊन आम्ही काड्या पेटीवाल्या. काय काय होतंय? काय दमा अस्थमा काय आहे काय तुम्हाला? श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास. उंची वाढवा, उंची वाढवा, वाढवा. बरं वाटतंय? बरं वाटतंय? बरं वाटलं रे. साधा उपाय. चांगलं वाटलं असं केलं की येऊ का तुम्ही? नाही या म्हणलं म्हणजे पुढच्या मध्यावर येऊ का? तू त्या भिकारड्या पुरीला तू सपोर्ट करतोस, तिला त्या सर्जेरावाशीच लव्ह मॅरेज कर असं सांगतस? एकदा नाही 1000 वेळा सांगेन. प्रेम म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? तुझी किती मॅरेज झालीत रे वाहण्या? चला हा काय प्रश्न आहे? सर्वसामान्य माणसाचं एकच लग्न होतं, माझं एकच झालंय. आमची 3 झालीत. किती? 3. शिवाय बाहेरच्या 2 नाचणाऱ्या ठेवलेल्या आहेत त्या वेगळ्याच. करभारी दमान होऊ द्या दमान, होऊ द्या दमान. दमाना दमाना उद्या त्याचेच परिणाम येते. याला प्रेम म्हणत नाहीत, लक्षात ठेवा. आम्ही म्हणतो आता बोल. हे बघा, केवळ पैशाच्या जोरावर कविता आणि सर्जेरावच्या लग्नाला तुम्ही विरोध करत असाल तर मी तुमचं नाक कापीन म्हटलं तर चुकलं कुठं माझं? आरसा आहे का घरात? त्यात तोंड बघून या आरशात. आमच्या नाकापाशी नुसता हात आण. नाही हे अख्खी मिशी इकडे मिशी उतरवायची बात करायची नाही. भिवपुरीच्या लोकांना सांगेन मी. नाही बाबा, राहिलं कॅन्सल. मिशीचं कॅन्सल. बघ हे वाहने आहे इकडे. हे बघे, आमच्या सर्जेरावाच्या लफड्यात पडायचं काम नाही. त्यांना ह्या तुझ्या कांड्या पेटीमध्ये येऊन राहून द्यायचं काम नाही. काही तुझा वाण्या गिण्याचा धंदा आहे ना?
अरे कर की मुकाटपण कुणाच्या लहबीच्या भानगडीत पडला तर या साहेबराव जहागीरदार आणि खाशेराव मुतनाळे सरदार ह्यांच्याशी गाठ आहे, इसरू नका. या की तुझी ही कांड्यापिटीच रे, माईला शिप ब्रँड वाली कांड्यापिटी. कांड्यापेटी म्हणजे काय? तुला आणि काय बोलायचंय का वाण्या? बोलायचं म्हणजे बोलणारच आहे मी. काय माझ्या घरात मगापासून आल्यापासून मला अरे तुरे जे करताय तुम्ही. माईला अरे वाण्याला कुणी आहो जाहो करत काय? हा वाणी म्हणजे ए वाणीच. अरे विचार ना कुणाला पण, तू काय जहागीरदार का सरदार? आता मी कोण आहे ना तेच दाखवतो तुम्हाला, थांबा. कुणाला कुणाला? हा पोलिसाला फोन करतो. इकडे ते बघ, बाहेर आम्ही 4 पोलीस घेऊन आलोय. ते बघ, हा दमा आलो. हा सगळं बघतो. हा निघतो मी. सर्जेराव मंजुळेच्या मॅरेजची पत्रिका येईल. मॅरेजला याय, मॅरेजला यायचं बरं का? येणार नाही बरं का? अरे तुझा मुटकुळा बांधून घेऊन आम्ही काड्यापेटी. दीर्घ श्वास, दीर्घ श्वास, सोपा उपाय, दीर्घ श्वास. आता बरं वाटलं? तुला दम देता देता मला दम लागलाय का? म्हणूनच म्हणलं एकदा जाण्यापूर्वी डॉक्टरांकडे जाऊन या. जाण्यापूर्वी डॉक्टरांकडे जाऊन या. अरे जाण्याचा घोडवाल्या. काय म्हणलं रे कांड्यापिढीवाल्या? काही नाही, तुमची आठवण झाली म्हणून हाकट्या मारित होतो घोडवाल्या. अजोय बरोबर. अरे दादा वाहनाला शिकवतोय नाही, तुला 31 घोडे गुडले 52 घोडे. आयला तात्याने सांगितलं तेव्हा पाढे पाठ केलं असतं, मला उत्तर देता आलं असतं. नाही, तुला घोड्याच्या टापाखाली तुडवला तर वाहनाची अवलाद नाही. हा आयला बोलून त्रास होतोय असं. विनू, अरे कसला विचार करतोयस तू? सुधा हा सुधा ओ इकडे इकडे काय? इकडे इकडे. हं. तुला आता येताना एक असा जंगली माणूस डोक्यावर फरक्या वगैरे अशा टोकदार मिशन 4 पोलीस जाताना दिसले का? नाही बाई. नाही पळाले मला वाटतं, मला घाबरून. तुला घाबरून? पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळतात ना तसे. आणि पोलीस सुद्धा हातावर तुरी किंवा काहीतरी घेतल्याशिवाय पळू देत ना आजकाल कोणाला. अगो बाई, हा. पोलीस आले होते इथं? 4 बाहेर उभे होते. अरे मग त्यांना आत नाही का बोलवायचं? काय सत्यनारायणाची पूजा घातली घरात? बापरे, तुझ्यासारखा माझ्याही डोक्यावरती आता परिणाम होत चाललेला दिसतोय. मला सुद्धा त्या बँगलोरच्या त्या वेड्याच्या डॉक्टरांकडे यावं लागणार आहे. डॉक्टर वेणुगोपालन. हा पत्ता दिलाय मिसेस चित्र्यांनी. डॉक्टर वेड्यांच्या डॉक्टर. हो हो वेड्यांच्या डॉक्टर. हो. जपून ठेव, तुला कामी पडेल. मी आता तो असा तिथे लिहून ठेवते. बँगलोर सिटी पोलीस स्टेशन. विनू, काय? अरे इथे पोलीस आले होते. अरे म्हणजे काय भानगड वगैरे करून ठेवली? भानगड वगैरे कसली आली आहे? सर्जेरावांचे वडील आहेत ना, साहेबराव जहागीरदार, त्यांना आपला बंगला दाखवायला आले होते. अरे हो, तुला सांगायचं राहिलं. अगं आपल्या कवितेचं लग्न सर्जेरावांशी ठरलं सुद्धा. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सर्जेरावच्या घरातून म्हणजे साहेबराव जहागीरदारांचा या लग्नाला कडाडून विरोध आहे. अरे त्यांनी भाले आणि तलवारी बदलून ठेवलेले आहे. 83 घोडेस्वारांचं घोडदळ विरोध करण्यासाठी सज्ज उभा आहे. रणशिंग आणि तुतार्या त्रासाला चक्काचक घासून ठेवलेले आहे. अरे तुझ्या डॅडीनं सांग विरोध असा करायचा. तुला सांगतो आता माझ्या डोक्यावर इतकी जबाबदारी आलेली आहे की आता 2-2.5 महिने मी स्टोर्स मध्ये जाणार नाही. 2-2.5 महिने तू चित्रकागृहाकडे जायचं नाही. का का? आता काय करते? किती उलट सुलट जबाबदारी माझ्या डोक्यावर. म्हणजे इकडे राजाच्या लग्नाला विरोध करायचा, तिकडे कवितेच्या लग्नाचा विरोध मोडून काढायचा. 2 भरलेले संसार उभे करण्याची जबाबदारी आता माझ्या डोक्यावर आलेली आहे. एक्सक्यूज मी. हो हो राहुल आहे? राहुल आय मीन राजा आहे. त्याला घरात सगळे राजा म्हणतात, विसरलीच होती मी. विसरली होती मी? राजा आहे नाहीये घरात. मी केव्हाची त्याला सेलवर कॉन्टॅक्ट करते. शेवटी मी इथे आली. आली? अरे अरे बस ना. थँक्यू. आमचं की नाही 6ला भेटायचं ठरलं होतं. मीटिंग संपवून तो लगेच येणार होता. मी 6:30 पर्यंत थांबली. थांबली? अरे 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 युजली राजा अपॉइंटमेंटचा टाइम कधी विसरत नाही. यु नो पप्पा. शेट्टी कोण मारत घरात?
यु नो वाय अपॉइंटमेंटचा टाइम बदलला ना चुकवला ना की आम्ही एकमेकांना गोड शिक्षा करतो. वा काय छान कल्पना आहे नाही हट, हा? हट, हट. आम्ही नाही जा अरे बघितलं तू काय बोलायचं नाही आता मी बोलणार काय बोलायचं. बर हा काय ग नाव काय तुझं. सोनाली. आईला इथं पण ली आहेस का. नाही सोनाली बरोबर आहे. काय करतेस काय तू. लेट्स ट्रॅव्हल. लेट्स ट्रॅव्हल. लेट्स ट्रॅव्हल एजन्सी मध्ये मी रिसेप्शनिस्ट आहे. इकडे इकडे अरे विनू मिसेस चित्रे म्हणाला ते खरं होतं. त्यांचा अंदाज खरा. एक्सक्यूज मी मिसेस चित्रे कोण. त्यांचे वडील की नाही नको नको मी सांग माझी मोठी नणंद आहे ना तिच्या भाऊजाईची दिराची धाकटी चुलती लागते ती. कळलं तुला नाही ना तेवढ्या पुरतच ठीक आहे. मला सांग तुझी आणि राजाची ओळख कुठली. माझं आणि राजाचं ऑफिस एकाच बिल्डिंग मध्ये आहे. त्याच्या ऑफिस मध्ये ती लिली सोलोमन माहितीये ना तुम्हाला. हो माहितीये ना. हो माहिती ना काय चुलती लागते तुझी माहिती ना काय. तू बोल का. ती लिली सोलोमन आणि मी की नाही फास्ट फ्रेंड होत. पप्पा पप्पा लंचला मी तिच्याच ऑफिसात जाते. पप्पा अरे तिथे राजाची आणि माझी ओळख झाली. पप्पा आता लिली राजा आणि मी सॉलिड गट्टी जमली आहे. पप्पा मी म्हणतो स्वतःला पप्पा. वा अशी गट्टी जमली की न सुटणारे प्रॉब्लेम जन्माला येतात. मला सांग तुझ्या आणि राजाची कितपत गट्टी आहे. सॉलिड गट्टी आहे. सी लिली इज मॅरिड. मग तिला जेव्हा मिस्टर सोलोमन बरोबर जायचं असेल ना तर मी आणि राजा मग कधी आम्ही डिनरला जातो कधी मूवीला जातो कधी कॉन्सर्टला जातो. आम्ही बागेत सुद्धा जातो. तुम्हाला कल्पना नाही पप्पा राजाची कंपनी म्हणजे सॉलिड धमाल. आणि तुम्हाला सांगते माझ्या मम्मीला तर राजा इतका आवडतो. मम्मीलाही आवडतो. आर यू अपसेट. आर यू अपसेट. नाही काय कारणच नाही. तुम्ही ऑलरेडी सगळं सेट करून ठेवलंय तर अपसेट व्हायचं काय कारणच नाही ना. नाही ग काय माहितीये का याची अशी अचानक कोणाशी ओळख झाली ना की हा असं गप्पच बसतो. माझी मम्मी सुद्धा शी इज सो फनी यू नो. तुझ्या फनी मम्मी बद्दल आपण नंतर बोलू चालेल का तुला. माझ्याबद्दल राजाने तुम्हाला कधीच नाही सांगितलं. पप्पा अगं पप्पा नको. नाही ग सांगितलं होतं पण नाव वगैरे काय सांगितलं सोनाली अगं सोनाली तू इथे काय करतेस. मी तुझी मोनार्क मध्ये 6 वाजल्यापासून वाट पाहतोय. आपल्या चिनार मध्ये भेटायचं ठरलं होतं ना. तू मोनार्क मध्ये काय करतोय. मोनार्क चिनार चिनार मोनार्क. आपल्या चिनार मध्येच भेटायचं ठरलं होतं. बघितलं पप्पा. नको पप्पा. हे बघ आपलं मोनार्क मध्येच ठरलं होतं. तू चिनार मध्ये गेलीस. चला तिथून लवकर चल लवकर. राजा राजा प्लीज पप्पा आम्ही आधीच खूप घाईत आहोत. एकच सांगतो तुम्हाला जे वाटतंय ना तेच खरंय. चल गा. अरे देवा. बाय मम्मी. बाय बाय पप्पू. पप्पू मी चालली. आई चालली. अगं बाई सोनाली चालली. सोनाली आली गेली चालली न बोलली. कुणासाठी सखे तू घरदार सोडलं ग घरदार सोडलं. सोडलं ते सोडलं माझं ठरलेलं लगीन मोडलं ग. कुणासाठी सखे तू घरदार सोडलं. एक्सक्यूज मी कोण पाहिजे आपल्याला. चटक कोकणी क्लास. नाही या नावाचं या घरात कोण राहत नाही. अहो हे नाव कुकरी क्लासचं आहे. अच्छा अच्छा माहिती देण्यासाठी आलात का. बोला. नाही हो तो क्लास इथे याच बंगल्यात भरतो ना. नाही नाही मिसेस पत्रावळींचा क्लास आहे तो. तो इथे याच बंगल्यात भरतो असं. नाही 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 मिसेस पत्रावळी या बंगल्यात नाही मांडत. 23 नंबरचा बंगला हा 32 नंबरचा आहे. 23 पलटी 32. सॉरी मग 23 नंबरचा बंगला कुठे. या दाखवतो. अभिषेक थांब रे बाबा रस्ता दाखवतो. उगाच काहीतरी कटकट करू नको. काय झालं. कुठं काय नाही इकडे या या दाखवतो. ते समोर चिंचे झाड दिसतंय का. तिथे इतक्या लांब कशाला जात आहे. 2 गल्ले ओढले डाव्या तुला पहिला निळा बंगला 23 नंबर. मला जरा प्लीज पाणी द्याल का प्यायला. बाहेर इतकं ऊन आहे की. बसा बसा पंख्याखाली बसा. मी तुम्हाला थंडगार पाणी आणून देतो. बसा. थँक्यू. बसा बसा. वा वा वा. काय रे बाबा तू भारी कटकट करतोस. पाणी देतो मी थंडगार. उगाच काय. अभिषेक काय रे हिला ओळखलंस. नाही
अरे आपल्या कॉलेजातली ब्युटी क्वीन नंबर 3 तारा दाते. अरे टेबल टेनिस चॅम्पियन रे. अरे खरंच की काय खरंच की नाही म्हणजे बाहेर ऊन आहे तो ताण लागणं खरंच आहे की काय चुकीचं आहे? हे घ्या. थंड गार. असं. मला वाटलं की तुम्ही मलाच काहीतरी म्हणाला. नाही रे तुम्हाला खरंच की थँक्स. घशाला इतकी कोरड पडली होती की साहजिक आहे साहजिक. आणखीन थोडी कोरड आणू का? आपलं हे पाणी आणू का? नो थँक्स. निघते मी. बरं आहे. नमस्कार. या आहे. तिला कॉलेज मधल्या दिवसांबद्दल विचार. टेबल टेनिस वगैरे. एक्सक्यूज मी प्लीज. तुम्ही सेठ गोविंदभाई कॉलेजमध्ये होतात का? हो पण तुम्हाला कसं माहिती? अरे वा. व्हाईट शॉर्ट्स, व्हाईट टी शर्ट, टेबल टेनिस चॅम्पियन तारा दाते. तुमच्या कितीतरी मॅचेस बघितलेले आहेत मी. हो फार सुंदर दिसायचं ना गणवेशात तुम्ही. म्हणजे तेव्हा नाही सांगू शकलो पण आता सांगायला काही हरकत नाही. रिअली? हो. गॉन आर दोज कलरफुल डेज. होय, होय. आता फक्त आठवणी. बरोबर आहे. अगदी आठवणी. अगदी बरोबर आहे तुमचं. तुम्हाला आपल्या कॉलेजमधला विनू झेंडे आठवतो का? विनू झेंडे. झेंडे? विनू झेंडे. असल्या नावाचा मुलगा कधी कोणाला आठवत असतो? हे करायला काय झालं तुला? सुधा टिपणीस आठवतो का? सुधा टिपणीस. सुधा? यू मीन प्रिन्सिपल टिपणीसांची मुलगी? अगदी करेक्ट. या आठवते. हो तिन्ही विनू झेंडेची लग्न केलं. छे काहीतरीच काय हो. मला विचारा कोण आहे हा झेंड्या की फेंड्या? तुमच्या समोर उभा आहे. हो आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके. आता मला ऐकायची सवय झाली हळूहळू. सो आय एम विनू झेंडे अँड सुधा इज नाउ मिसेस सुधा विनू झेंडे. ओ विनू. विनू हाऊ आर यू? आय एम फाईन. आय एम फाईन. ए सुधा आहे घरात? नाही ती बाहेर गेली. किती वर्षात आमची भेटच नाही झाली. हो शॉपिंगला गेली. या वर्षभरात येईल. आपले थोड्या वेळात येईल. आपण बसा ना. थँक्यू. प्लीज. या काय घेणार आपण? चहा कॉफी? सुधा आल्यावर तीच कर. कर. हो सॉरी. आय मीन सुधा आल्यावरतीच आपण चहा घेऊ असं म्हणायचं होतं मला. मग हरकत नाही. एक्सक्यूज मी. तुमचं हे 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 अरे विचारायची पद्धत आहे का अशी काहीतरी? एक्सक्यूज मी. नाव यू आर मिसेस. मी एकटीच आहे. म्हणजे? इट्स अ लॉंग लॉंग लव्ह स्टोरी. लव्ह स्टोरी. व्हेरी इंटरेस्टिंग. आम्हालाही सांगा जरा. काय झालंय की माझी भाची माझ्याकडे शिकायला म्हणून असते. तिनं आता लग्न ठरवलंय आणि तिला स्वयंपाक मुळीच करता येत नाही. बर. म्हणून तिला मी कुकरी क्लासला घालते. अच्छा. त्याच क्लासच्या चौकशीसाठी आले होते. आणि आपली गाठभेट झाली? हो ना. आता मी हे कविताला सांगितलं ना की तिला खूप गंमत वाटेल. कविता कोण? अरे माझ्या भाचीचं नाव आहे कविता बलसेकर. हा कविता बलसेकर तुमची भाची? या. अरे माझी ती चांगली गट्टी आहे. काय सांगतोस? हा आमच्या डिपार्टमेंट स्टोअर मध्ये येते नेहमी. हो लाखात एक मुलगी आहे. फार चांगली मुलगी आहे. हो तिचं आता ते सर्जेरावांशी लग्न ठरलं ना. सर्जेराव? सर्जेराव नाही बाबू. बाबू? या. ते त्याला गल्लीत हाक मारत असले मी वाड्यावर सर्जेराव हाक मारतो. वडील त्याचे साहेबराव जागीरदार फरक्या टोकदार मिशा वगैरे. छे रे अरे तो फरक्या वगैरे काहीच घालत नाही. नाही मी सर्जेराव सांगते त्यांचे डॅडी बाबा फरक्या टोकदार मिशा. पण कवितेचं लग्न सर्जेरावांशी ठरलेलंच नाहीये. अहो काय विनोद करताय काय? मला स्वतः कवितांनी सांगितलं तिचं लग्न सर्जेरावांशी ठरलंय म्हणून. अरे असं लेट मी फिनिश. साहेबराव जागीरदारांचा या लग्नाला कडाडून विरोध आहे. सगळं सविस्तर सांगितलेलं आहे तिने मला. पण मी काय म्हणतो तारा मावशी की प्रेम ताराताई की प्रेमाने विरोधाला घाबरायचं कशाला? मी कविताला सांगितलं की प्रेम म्हणजे भीती नव्हे ती एक शक्ती आहे. बोल ना. तुम्ही टाळ्या वाजवलं म्हणून थांबलो होतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर मी कविताला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत मी तुम्हा दोघांच्या पाठीशी उभा आहे. झालं तुझं बोलून? हो. आता प्लीज माझं ऐक. कवितेचं लग्न सर्जेरावांशी ठरलेलंच नाहीये. असं? मग सर्जेरावांचं लग्न कोणाशी ठरलंय?
सरदार मुत्ताळांच्या मंजुळाशी? असं काय करताय? माझं साहेबराव जागीरदारांशी कडाडून सविस्तर भांडण झालेलं आहे, तेव्हा आता सर्जेरावांचं लग्न हे कवितेशीच फायनल. अरे पण तू सर्जेराव म्हणतोस तो आम्ही मुळात? फायनल केलंय ना. आम्ही म्हणजे मी आणि कवितेने फायनल केलंय ना. मग आता प्रश्न आहे कुठे? अहो दोघांना प्रेमाच्या परीक्षेला बसवायचं, मस्त फॉर्म्स वगैरे भरायला लावून. नाही पण तू विनोद घाबरताय कशाला? आपण काय बांगड्या भरल्यात का? भरल्यात का बांगड्या आपण? नाही ना. मग तुम्हाला आपले हे माहिती आहे, डॉक्टर टिपणीस सुधाचे वडील म्हणजे माझे सासरे, हा, त्यांनी आमच्या प्रेम विवाहाच्या वेळेला काय गाढवपणा केलं तर माहिती तुम्हाला? नाही माहित. मी तुम्हाला सांग, त्यांनी आमच्या प्रेम विवाहाला सरळ सरळ संमती देऊन आमच्या सगळं प्रेमातलं थ्रिलच घालून टाकलं. जाऊ दे रे, फार त्रास नको करून घेऊस. तुम्हाला परस्पर सांगायला काय ते त्रास करून घेऊ नको म्हणून? अहो सगळे सुखामध्ये तेवढे एक दुःख मला सारखं टाचणीसारखं टोचत असते. काय सांगताय? हे माझं दुःख बघून तुमच्या भावना उत्सव म्हणून आल्या? अरे तुम्हाला सांगतो, या तुमच्या हुंक्याने माझं मनोबल असं वाढलेलं आहे ना की आता मी ठरवून टाकलेलं आहे की माझ्या मुलाच्या म्हणजे राजाच्या प्रेमविवाहाला कडाडून विरोध करायचा. अरे पण असा विरोध करून कदाचित घोटाळा होईल. टेम्पररी विरोध म्हणजे त्यांना प्रेमातलं थ्रिल मिळेल इतपतच विरोध. असू नका. आमच्या राजाने कोणाच्या प्रेमात पडायचं हे सुद्धा मी ठरवून टाकलेलं होतं. हा? कुणाच्या प्रेमात? कवितेच्या, तुमच्या भाचीच्या. काय? काय मी कवितेला पहिल्यांदा बघितलं ना त्यावेळेला मला तिच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. वाटलं की या मुलीचं आयुष्य सतत आनंदात जायला हवं. वाटलं की या मुलीने आयुष्यामध्ये सतत हसत असायला हवं. वाटलं की या मुलीच्या सतत गुणांचं कौतुक व्हायला हवं. आणि वाटलं की मग मी ठरवलं की बाबा माझ्या मुलाचं म्हणजे राजाचं लग्न जर कवितेशी झालं तर मला हे सगळं सहज शक्य आहे. जगाच्या दृष्टीनं एक वेडेपणाच आहे, पण एखादं प्रामाणिक वेड कल्पना ती देखणे असू शकतं का नाही? शेवटी माझी कल्पनाच राहिली. कवितेचं लग्न सर्जेरावांशी फायनल झालं. पण कविता हुशार, समंजस, तिने निवडलेला सर्जेराव हा तिला साजेसाच असणार. प्रश्नच नाही. त्यात आणखीन सर्जेरावांच्या वडिलांचा विरोध, त्यांच्याही प्रेमाला रंगत आणणार. बरोबर? अगदी बरोबर. आणि तू राजाच्या लग्नाला विरोध करून त्याच्या प्रेमाला थ्रिल देणार. करेक्ट? अगदी करेक्ट. अहो दोन प्रेमाच्या बागा भरणार. अय्या, अगं तारा तू सुधा. मैत्रिणी आनंदी आनंदकडे तिकडे तिकडे चोहीकडे. कोण आहे? कोण पाहिजे आपलं? कार ससुरात नाही. आत्महत्या करता काय? अरे मुहवा का देखताय रे झबुआ? अबुआ अबुआ झबुआ. अरे खामोश. नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझं नाव खामोश नाही, झबुआ नाही, अबू शेठ झेंडेवाणी. काऊन मागता आपको? गरबा में मर्चंट सेटवा है क्या? मर्चंट सेठवा? हाँ. अच्छा. आमचा राजा वाणी आडनाव लावत नाही का? नाही मर्चंट सेठ घरात नाहीयेत. पण काय आहे, तुम्हाला जर मराठी येत असेल ना तर मराठीत बोला, म्हणजे आम्हाला संवाद साधायला जरा बरं पडेल. देखो दादा होने का वजह से हम लोग ये मराठी भाषा बोलते ही नहीं है. आपण मराठी भाषा समजत असेल का नाहीये? अब समझता का नहीं भैया? सब समझता है हमका. हाँ देखो गरबा में मर्चेंट सेटवा होगा तो उसको जाकर बोल दो, जाकर बोल दो कि टोपी दादा आया है. टोपी दादा? हाँ. टोपी दादा विदाउट टोपी? अरे माझ्या डोळ्याचं पारणच पिटलं. बसा ना, बसा प्लीज. अहो परवा तुमचा पेपरात फोटो बघितला मी. काय करते हो? हा, असं खुर्चीवर पाय बी पसरून बसलाय तुम्ही. तोंडावर एक कळकट फडकं, आजूबाजू 2-4 घाबरलेले पोलीस. वो आता रहता है ससुरा, हमेशा आता रहता है. आणि आज प्रत्यक्ष तुम्हाला बघतोय मी. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू गळून पडतील की काय अशी भीती वाटते. किती वाजले आता? काय घेणार आपण? चहा कॉफी काय घेणार? अरे नहीं भैया, हमको इतना टाइम नहीं है. कुठे पोलीस स्टेशनवर अपॉइंटमेंट आहे का आपली? अरे नाही, आपलं काय सांगता येत नाही. सतत पोलीस स्टेशनची कॉन्टॅक्ट ना. मारामारी करायची पोलीस स्टेशन, खंडणी मागायची पोलीस स्टेशन, हप्ता द्यायला पोलीस स्टेशन,
मी पोलीस स्टेशनला फोन करून कळवतो तुम्हाला यायला उशीर होतोय म्हणून. अबे मच्छर. नाही, तसा बंगला गावाबाहेर आहे त्यामुळे मच्छर कमीच आहे. अबे बस कर भैया, बस कर. कितना बोलेगा ससुर, बस कर. देखो घरवा में मर्चेंट सेटवा होगा तो उसको जल्दी से यहाँ बुला के लाओ. मर्चंट सेठ घरात नाही आहेत. नहीं है आता बाहेर ऊन पडलं ना. ऊन. हा याला ऊन म्हणजे याला ऊन नाही म्हणत. हा, बाहेर धूप गिराय ना. अजय धुपवा. प्रत्येक शब्दाला वा का लावतात मला काही कळत नाही. बाहर वा धुपवा गिरवा है ना, तो जगह वा के लिए वन वा करने को गया है. जगह वाह के लिए वन वाह. वन हिंदीत काय म्हणतात. वन वा. अरे ये क्या लोटो का नंबर बता रहे हो. वन वाह. जगह वा का प्रॉब्लम वा, ढूंढने वा को गया वा. अरे यार वो ठीक है. वो देखो देखो उस ससुर ने हमको यहाँ बुलाया था भैया, इधर बुलाया था हमका. बोलवलं हाँ मग येईल ना. आएगा ना. आपण बसा ना प्लीज. तुम्ही उभे राहिले तर माझे पाय दुखतात. प्लीज बसा ना. आपण बैठ जाओ. बसा ना. टेका 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 म्हणजे बसा. काय सेवा करू मी आपली. आपल्यासाठी थंडगार पाणी घेऊन येऊ मी. लाओ भैया लाओ. थँक्यू. तुम्हाला सांगतो शाळेमध्ये असताना तुमच्या खूप गोष्टी वाचलेल्या आहेत आम्ही. उंदीर मामाची टोपी, टोपीवाला आणि माकडे. मला एक सांगा, हे भाईंदरला टोपीवाला कॉम्प्लेक्स आहे ते तुमचंच आहे का तुमच्या नातेवाईकांचं कोणाचं आहे. अरे नहीं भैया, देखो देखो हमारा नाम खाली टोपी है, समझे. खाली टोपी. खाली टोपी. खाली टोपी. आपण टोपी तो वर असते ना. अर्थात आपल्या पप्पांनी ठेवलं म्हणजे विचार करूनच ठेवलं असणार. वाह काय गोंडस नाव आहे, टोपी. अरे वाह वाह. पण आपलं नाव टोपी आहे, मग आता वडिलांचं नाव काय, धोतर, बंडी, लुंगी. अबे देख गधे, ये सब फालतू पतियां बनकर माफी वाह. माफी. अरे यार ससुराल माफी भी मांगता है, वाह भी बोलता है यार. देख तोहरे मर्चेंट सेठवा को हमारे झोपड़पट्टी में जगह चाहिए थी, समझे. तो हमने उसको 50,000 की कैस लेके यहाँ बुलाया था, समझे. अच्छा. ते 50,000 घेण्यासाठी आपण इथे आलाय का. ससुराल घोसा खोपड़िया में. नाही, दादा मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. का झोपडपट्टीतल्या एवढ्याशा जागेसाठी 50,000 म्हणजे जास्त नाही होत. अरे एरिया का रेट रहता है छबुआ. अब देख हमारा बड़ा भाई कोलाबा में 1.5 पेटी का रेट लगाता है. कितना. 1.5 पेटी. अरे फिर भी 2 बरस नंबर लगाना पड़ता है भैया. कहाँ हो. अच्छा म्हणजे तुम्हाला बंधूंचा हा वडलोपार्जित धंदाच आहे म्हणा की झोपडपट्ट्या उभ्या करायचा. बडलो पार्जित. अरे या शब्दामध्ये कुठं वा लावायचं काही कळत नाही मला. वडलो वापरचित वा. डॅडी वा. डॅडी वा. बाय द वे तुमचे डॅडी काय करते, वडील पप्पा. छोड़ भैया जाने दे. नाही सांगा ना. ना रे भैया छोड़ जाने दे. प्लीज सांगा ना. ना रे छोड़ जाने दे. मर्दी जायला मला काय. अरे नहीं सुन. वो एक आंटी का पार्टनरशिप में उनका दारू का अड्डा था. अरे वाह सोशल वर्क. सोशल वर्क. हा म्हणजे सोशल तेवढं काम नाही, तो सोशल तेवढी दारू. हाँ वो उनका वो सोशल वर्क का बहुत बड़ा अड्डा था. वाह. फिर दोनों का लफड़ा चालू हो गया. कहानी में ट्विस्ट. तो ट्विस्ट वो और बहुत लंबी कहानी है भैया. वो खून खराबा है, फिर जलवा की हवा है. लेकिन इस सिलसिले में हमारा पिताजी साला एकदम कारपोरेटर बन गया. म्हणजे काय. वो पॉलिटिकल प्रेशर की वजह से. आता जेल बंद बाहेर आले कॉर्पोरेटर व्हायलाच पाहिजे कमीत कमी. आपली मुलं पण याच लाईन मध्ये आहेत का. अच्छा 3 हमारे लाइन में है. 3. बर. एक को तो देखना अभी ससुरा इलेक्शन के बाद ये एकदम लीडर ही बन जाएगा. बन जा बिटवा बन जा. बड़ा हमारा कलुआ सालन निकम्मा निकला. अरे देवा, त्यांनी काय केलं आता. अरे वो जाके कॉलेज में पढ़ता है. कॉलेज में पढ़ता है. अरे भैया बच्चा हमरा है ना तो हमको बुरा लग रहा है. तेरे को क्यों बुरा लग रहा है भैया. बाकीच्या मनाचं वाटोळ करेल ना म्हणून शी. अच्छा ऐसा है. वो ठीक है. मैं एकंदर 4 कुलदीपक आपल्याला. अबे 4 का है. देखो हे काय झालं. क्रिकेट देखते हो ना तो 6. अच्छा 6. देखो गिनना चालू करो. हाँ. बड़ा वाला है कलुआ. हाँ. फिर है ललुआ. हाँ. फिर है स्टीवा. हाँ. फिर है मार्कवा. पूर्वी आपण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता का.
अरे नहीं भैया, ऑस्ट्रेलिया की टीम हमारे घर आई थी। बर 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 फिर वो 2 बच्ची भी है ससुराल अच्छा, का। अच्छा। वो बड़ी वाली का नाम नाही, नाही, है त्यांच्या नावाचा अंदाज आला मला देखो, टोपी को 3 ऑफिशियल औरतें और 2 गर्लफ्रेंड। हे काय असतं? 2 गर्लफ्रेंड। नाही हे काय असतं काय एक्झॅक्टली काय असतं म्हणजे? अरे यार, गर्लफ्रेंड नहीं मालूम तेरे को? गधा, तेरी की गर्लफ्रेंड नहीं मालूम? आम्ही सर्वसामान्य माणसं, आम्हाला काय कळणार आहे तुमच्यासारखं? नाही पण एवढा मोठा संसार एवढ्या महागाच्या काळात पोसायचं म्हणजे जरा अब पंडित, पंडित नाही, वाणी 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 हाँ। अब कोस कोस पर पानी बदले, का बदले? पाणी। हाँ, कोस कोस पर पानी बदले, 3 कोस पर बानी। बाणी नहीं, वाणी। वो यहाँ के बदल गया। अच्छा, बदल। उसका हो गया पंडित। अच्छा अच्छा। तो देख पंडित, अरे वाह। हमारे पास कोलबा में कम से कम 10 अप टू डेट फ्लैट है। हाँ। फिर दारू के 5 बार है, 3 कार है, उसमें से 1 इंपोर्टेड है, पर रिक्शा है, टेम्पो है, टैक्सी है, कार है, भगवान की कृपा है, एम्बुलेंस भी है, नमः शिवाय। आजकाल भगवंतरावची तुमच्यासारख्यांवरच कृपा असते ना। अरे वो तो प्रभु रामचंद्र कहे गए थे सिया से। काय थे? क्या कहे गए थे? काय? ए, रामचंद्र कहे गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, वाह। हंस चुनिएगा, दाना तीनों का, कौवा मोती खाएगा। अगदी लोकल मधनं प्रवास केल्यासारखं वाटतं मला। वा वा, छान छान छान। आणखीन काय काय कृपा आहेत आपल्याकडे? ओ फिर वो अब रिवॉल्वर्स है, गन्स है, मशीन गन है, बम है, टूथपेस्ट है, टूथब्रश है, जो रोज लगता है वो सब है। वो छोड़ भैया, वो छोड़, हमको बताओ, ये इतना अच्छा खासा एकदम मस्त चिकना बंगला छोड़ के वो मर्चेंट सिटवा ससुरे हमारे झोपड़पट्टी में काहे आके रह रहा है भैया? मला आपण आधी एक सांगा, का? आर यू कम्फर्टेबल? नहीं टेबल मत लाओ, ये सोफा ही बढ़िया है, मस्त है, देवा, बढ़िया है। शिक्षणाची बोंबच आहे। मी इथे बसलो चालेल का? कहीं अरे बैठ जाओ ना भैया, Thank you. बैठ जाओ, Thank you, thank बैठ you. जाओ, अपना ही घर समझो, बैठ जाओ। नाही, मला असं विचारायचं होतं की तुम्ही कधी प्रेम बिम केले का? म्हणजे प्यार व्यार इश्क विश्क यार, अरे काय होत आहे? काय होत आहे? कुछ कुछ होता है। कोई मिल गया? अभी 2 महीना हुई गवर रे। त्या माठ्याला काही कळलं का नाही मी काय बोललो ते? सोनुआ के पिंजरा में बंद पहले आए राम। प्रेमाच्या भानगडीत बायला का बंद केलं? मला काही कळलं नाही तुमचं। अरे यार मजाक मत कर यार, हमारा दिल जल गया है, तू मजाक कर रहा है, छोड़ यार। हाँ, पड़ा मैंने मैंने पकड़ के रखा है, नाही पकड़ के काय रखा है आहे? मैंने। काय दादा काय आहे? 1 मिनिट, अच्छा, रडणं हमको व्हायचं। बाहेर आने दे। हो या बाहेर आला आ गया। आला, दार लावलं? बोल। हा, मला एक सांगा, का? काय माझा मुलगा प्रेमात पडलाय का मुलीच्या? का कहते हो? हो, तिला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी म्हणून मी काही दिवसांनी घराबाहेर काढलाय। का कहते हो? हो, पण कोणाला सांगायचं नाही। अरे भारत शंभू, तो आता तुमच्या झोपडपट्टीत येऊन राहणार हा. आहे, तेव्हा काही दिवसांनी तुम्ही त्याला ढोस भरायचा, भर दिया, दमदाटी करायची, कर दिया। एखादं छोटस हत्यार दाखवायचं। नाही नाही, अहो हे जरुरीपेक्षा जास्ती मोठं हत्यार आहे। हे असलं काही नाही। या वरच्या कामाचे किती पैसे घ्याल माझ्याकडनं तुम्ही? प्यार की बतिया है गुड़वा, पहले हो नाही नाही, ले नहीं, इधर से धार नहीं है इसको, ले 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 ले, फ्री ऑफ चार्ज। का चला बाप मिला है मर्चेंट सेठवा को, ससुरा रंगीला है, रसीला है, भाई वाह मजा आएगा। हे घ्या हे घ्या। अरे यार तू चाकू दिखाता है मेरे को चाकू दिखाता है तू। इधर से धार नहीं है, ले पकड़ना। कमाल की चीज है यार। अबे वो मर्चेंट सेठवा को तो हम झोपड़पट्टी में ही जाके नाही नाही नाही, अहो हे करायचं नाही, मगापासून बोंबलून सांगतोय। त्या नुसतं एवढं सुद्धा पुरे आहे। कतना ए कतना आइलो। अरे आगे आगे राम चल तू है ता पीछे लक्ष्मण भाई, अरे ओकरा पीछे मधु जानी काय नमुनेदार माणसं आहेत ती। विनो ए 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 विनो तुम्ही काय अदृश्य झालं काय? विनो 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 दीर्घ श्वास घे, दीर्घ श्वास घे। काय झालं? चित्र काकू गेल्या का? अरे नाही रे, मग हंबर टाका फोडतीये? मिसेस चित्रांनी राजाचं अभिनंदन केलंय। अभिनंदन हो, कशासाठी? राजाला झोपडपट्टीत जागा मिळाली म्हणे। मिळाली? आणि काय म्हणत होती ती सीआयडी बाई? त्या खतरनाक गुंडाला, त्या टोपी दादाला राजानं 50,000 रुपये कॅश दिली म्हणे। ही न्यूज सुद्धा चित्र काकूकडे येऊन थडकली? येस,
आईला या बाईचा ना 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते पदक देऊन सत्कार करायला पाहिजे. आणखी नाही तू माझ्या डॅडीना धडा शिकवणार होतास ना. बराबर. त्यांना झोपडपट्टीत नेऊन मार खायला लावणार होतास ना. नाही. पण आता फजिती कोणाची होणार आहे? का? अरे राजाला झोपडपट्टीत जाण्याची गरजच नाहीये. का? मिसेस चित्रे म्हणत होत्या कंपनी त्याला एखादा फ्लॅट तरी देईल किंवा गेला बाजार एखादा क्वार्टर्स तरी देईल किंवा एखाद्या हॉटेलात त्याची तात्पुरती सोय तरी करेल ऍट देअर कॉस्ट. आणखी नाही पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला आपल्याला बेंगलोरला जायचंय त्या वेड्याच्या डॉक्टरांकडे, डॉक्टर वेणुगोपालन. आणि हा सगळा तुझ्या आजाराचा खर्च राजाची कंपनी करणार आहे असं मिसेस चित्रे म्हणत होत्या. राजाची कंपनी हो. म्हणजे 80 टूल्स, Yes. आत्माराम अँड तुकाराम टूल्स. येस. आता गंमतच बघतो. काय करतोस तू? अबुशेठ झेंडेवाणी यांचे भरगच्च जादूचे अरे प्रयोग. विनू तू कोणाला आता phone करतोस? जादूची कांडी फिरवतो फक्त बघ. तू phone कोणाला अगं, करतोस? थांब गे तू बघ ना आता ऐक ना तू. हॅलो अबुशेठ झेंडेवाणी बोलतोय. तुकाराम साहेब आहेत का तुमचे? हो मी त्यांचा कॉलेज मधला मित्र बोलतोय. हा हो द्या तुकाराम शेठ विनू. अरे कसं काय ओळखलं? अरे वा तुकाराम शेठ थँक्यू. हा नाही काय फोन अशासाठी केला होता की माझा मुलगा तुझ्याकडे प्लांट मॅनेजर आहे. हा राजा मर्चंट. हा नाही काय नुकताच तो एका मुलीच्या प्रेमात पडलाय. काय तुकाराम शेठ माझी अशी इच्छा आहे की त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं म्हणून मी त्याला काही दिवसापुरता घराबाहेर काढलेला आहे. हा नाही माझं फक्त एवढंच म्हणायचंय की तू सुद्धा त्याला एक 15-20 दिवसासाठी किंवा महिनाभरासाठी कामावरून काढून टाक. हा टेम्पररी आहे ना आता. हा चल तू काय म्हणतो माझ्या डोक्यात शिरत नाही म्हणतो. त्याला तारा दातेची गोळी लाव. हॅलो बरं जाऊ दे हा विषय जाऊ दे. परवा तुझी तारा दाते भेटली होती. हा अरे तुझीच की बाबा. हा पटतोय गडी. हा हो अगदी तशी दिसते म्हणत होती आपल्या काळातला एकच हिरो तुक्या खटखटे. हिरो म्हणाल तुला. लाव अजून लाव. हा काय तिचा नंबर? एक मिनिट ना. नंबर काय तारा जाते? मला नाही माहिती. असं काय करतो तू? मी सांगतो घे. तुला काय माहित? घे माझ्या मन पटल्यावर उमटलाय. बर घे नंबर लिहून घे. हा, घे. काय 64446. हा तिचा घरचा नंबर आहे. हा अरे ते अलीकडे 2 लाव 3 लाव तुझा नंबर नक्की लागतोय. विनू. एक मिनिट काय का अरे विनू हा ताराचा नंबर आहे का? तुला काय करायचं? ताराचा नाही खार रेल्वे स्टेशनचा नंबर आहे. बस बोंबलत फिरवून आपलं काय जाते. अरे पण त्या तुक्याने तिला आता फोन केला तर? तुकाराम शेठ आता लगेच फोन करू नको कारण ती बेंगलोरला गेलेली आहे डॉक्टर वेणुगोपालनकडे. हा तिचा गुडघा मुरगाळलाय म्हणून. हो 1.5 महिना येणार नाही ती. हो आली की तिला सामान सगळं तुझ्या घरी घेऊन येतो. हा पण तेवढं माझ्या मुलाचं बघा फक्त 30 दिवस परत घ्यायचं बरं का कामावर परत. हा थँक्यू डार्लिंग. थँक्यू सो मच. 6446446 ओ हा माझा टेलिफोन नंबर. अच्छा हा तुझा नंबर आहे का? हा तरीच कुठं ऐकल्यासारखं वाटतं मला. मग खार रेल्वे स्टेशनचा काय नंबर आहे? तो आता कशाला हवाय तुला? तो तुकाराम बापू पण तर राहून द्यायचा. तुकाराम खटखटे नाही आपल्या कॉलेजचा हिरो तू क्या? तो परदेशातून केव्हा परत आला? तिकडच येतो अजून. नाही काय माहितीये राजा त्याच्याच कंपनीत नोकरी करतो ना म्हणून हा ते फोन हे तुझी आणि तुक्याची नेहमी भेट होते. नाही मला एकदा त्याला भेटायचे. त्याच्याशी खूप जुन्या गोष्टी बोलायच्या. मी उद्याच त्याला फोन करते. उद्या तो बेंगलोरला चाललेला आहे डॉक्टर वेणुगोपालनकडे. अरे वेणुगोपालन काय सापडलाय? सगळ्या आजारावर जाणीव उपाय एकच डॉक्टर वेणुगोपालन. शी मी तुला सांगायला काय आणि बोलतच काय बसले. काय झालं? तू तुकाराम खटखटेची उगीच आठवण काढलीस. सॉरी विनू कविता घरातून पळून गेलीये. कविता पळून गेली? काल कॉलेजला जाते सांगून गेली. ती रात्री 8 वाजले तरी परत आली नाही. मग मी तिच्या खोलीत गेले. तिथे पलंगावर मला ही चिठ्ठी मिळाली. वाच. ताराताई मनाला बांध घाला धरण बांधा पण काही रडू नका. मी वाचतो.
प्रिय मावशी, मी माझ्या जोडीदाराबरोबर म्हणजे सर्जेरावांबरोबर पळून जात आहे. आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहोत. काळजी करू नकोस. दोनदा हातावरून पाणी सोडायचं आणि काही दिवस तरी आमचा तपास करू नकोस. तुला आशीर्वाद. नीट वाच रे, तुझे आशीर्वाद हवेत. चिठ्ठी तू लिहिली का तिने लिहिली? अरे हो, बरं तुझं बरोबर. तुझे आशीर्वाद हवे. तुझी लाकडी आपले तुझी लाडकी भाची कविता. तारा अक्का मनाला आवरा, मनाला आवर घाला. मन आवरा काय? जाताना तू प्रकृतीला जपून राहा. हे एक वाक्य लिहायला काय झालं होतं? अगं वेड्यासारखं काय बोलतेस? त्या कागदावरती जागा तरी आहे का ते वाक्य लिहायला? अगं तारा, बघ तिच्याकडे बघ. अगं तारा, एक नंबरच्या भिंडोक बॅगात काही विचार करायचं. कविताला सर्जेरावाबरोबर पळून जायचं काय कारण आहे? हॅलो हॅलो, कोण आहे? आम्ही साहेबराव जहागीरदार. वाण्या दार उघड पहिले. मी नाही उघडणार. काय म्हणलं? मी घाबरलेलो आहे. वाण्या दार उघड, नाही तर दार फोडून आतमध्ये येईल. नाही त्या खर्चात टाकू नका. आलो. सर्जा साहेबराव इथं नाही. कुठे आहे सर्जा? तू त्याला तुझ्या ह्या कांड्या पेटीमध्ये लपवून ठेवलेला आहे. मला सांग कुठे आहे सर्जा? बेंगलोरला गेला डॉक्टर वेणुगोपालांकडे. गुडघा मुरगाळाय म्हणून. लवकर जावं ट्रेन हुकल आजची. सर्जा वाणे, पण तू सांगितलेलं जर खोटं ठरलं तर वापस येऊन नाही तुला उभा जायला. मी परत यायच्या अगोदर 50 पोलिसांचा पारा लावतोय बंगल्याभोवती. अरे जातोय ना बाबा. सर्जा कविताला पळून सुधा तारा. अरे झालं काय? काही एक्साइट होऊ नका. काही झालेलं नाहीये. हे बघा, सर्जेरावला शोधायला त्याचे वडील साहेबराव जहागीरदार इथं आले होते. आणि हा महत्वाचं म्हणजे हनीमून झाल्यानंतर कविता आणि सर्जेराव आपल्या बंगल्यावर राहायला येणार आहेत. अरे पण विनू, तू काहीतरीच काय प्रेमात अशी नाटकं करावी लागतात. त्याशिवाय यांचे आईबाप ताळ्यावर येत नाहीत. तुम्हाला नाही कळायचं ते. मी आली. आता ही कशाला आली? तू बस इथे, मी आलोच. टेक युअर ओन टाइम. तोपर्यंत मी पप्पांशी गप्पा मारते. राजा, मम्मी मी गडबडीत आहे. पप्पा लहानपणापासून असाच गडबड्या का? पप्पा कसे आहात तुम्ही? सोनाली, थांब मी तुझी ओळख करून देते. ही माझी मैत्रीण तारा. हाय हाय. आणि तारा, ही सोनाली. अगं मी तुला सांगितलं होतं ना ती. हाय हाय. कपाटाच्या किल्ल्या कुठे आहेत? आणि तुझ्याचकडे असतील. त्या नाहीयेत माझ्याकडे. राजा, तू मला दिले होतेस ना ठेवायला. काय माझ्या कपड्याच्या किल्ल्या तुझ्याकडे? शिट्टी मारे नाही. पप्पा हा लहानपणापासून असाच गडबड्या का? हे झालं नाही विचारू. पप्पा कसे आहात तुम्ही? हेही झालं नाही विचारून. आता काय बोलू? पप्पा एक गंभीर गोष्ट घडली आहे. काय झालं? या 1 तारखेपासून कदाचित आमची कंपनी बंद पडणार आहे. अरे वा. नोकरीचा प्रश्न म्हणजे आयुष्यामध्ये थ्रिल निर्माण होणार. नाही तसंच नक्की कोणाला काहीच माहिती नाही. माहिती नाही, मग कशाला बोलताय? पण एक गोष्ट खूप चांगली झाली नाही. काय? माझी नोकरी गेली तरी राजा परमनंट आहे. अगे नाही, त्या भ्रमात राहू नको. राजाचा पण काय रे काय. राजा, अरे त्या घाणेरड्या झोपडपट्टीत तू कसा राहशील रे? कसंही राहू. कशाला आमची काळजी करताय? आईला काळजी वाटते रे. आता माझी भाची पळून गेली, मला नाही का वाटत? आता हुंका येतोय तर कशाला तिची आठवण काढताय? जाताना तू प्रकृतीला जपून राहा. हे एक वाक्य लिहायला काय झालं होतं? बाईची रेकॉर्ड तिथं अडकली. पुढच्या वेळेला जेव्हा पळून जायला तेव्हा हेडलाईन मध्ये वाक्य लिहायला सांगू आपण. अगं तू बसून का राहिली? हा. उचलती बॅग. सगळ्या संकटांना तोंड द्यायचं ना आपल्याला. चल माझ्या बरोबर. राजा, राजा, अरे राजा, बघ सांगायचंच राहून गेलं. आता काय सांगायचं राहिलं? अरे त्या घाणेरड्या झोपडपट्टीत राहण्यापेक्षा एखाद्या चांगल्या हॉटेलात राहा म्हणावं. कंपनीच्या खर्चानं. कंपनीच्या खर्चानं? हो. अरे राजाची नोकरी चालली माहिती ना तुम्हाला?
जिया हो जिया कुछ बोल दो, दिल का पर्दा खोल दो. आहा. Cheers. Cheers. तुझ्या मनासारखं सगळं होतंय ना. अरे तुला सांगतो दोस्ता, फासे आपल्या बाजूने किती म्हणजे कसे पडावे तुला. आय एम रिअली हॅपी. हॅपी अशासाठी की डॅडींना परस्पर धडा शिकवला जाणार. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कविता आणि सर्जराव हानिमून झाल्यानंतर डायरेक्ट इथं आपल्या घरी राहायला येणार आहेत. इथे हा, म्हणजे साहेबराव घोड्यांच्या अबो टापांखाली तुडवला जाणार असं मला म्हणायचं होतं. अरे हा तुकारामाचा फोन पाहिजे रे. तुकारामा कर रे बाबा, फोन कर. हॅलो तुकाराम. अरे 100 वर्ष आयुष्य तुझ्याच फोनची वाट बघत होतो. बरं मला सांग तुकाराम शेठ, काय झालं माझ्या मुलाच्या नोकरीचं? अच्छा म्हणजे तू परस्पर भेटूनच त्याला. अरे वंडरफुल. त्या तारादातेच्या गळामुळेच हा मासा सापडला ना. हो तारादाते आली ना बेंगलोरहून की सामान सकट तुझ्या घरी घेऊन येतो. थँक्यू, बाय बाय. आता कर म्हणा नोकरीसाठी पायांची चाळण. दिस इज ब्लडी अ परफेक्ट प्लॅन आहे. हो ना. आणि हा प्लॅन एकदम शहाणपणाचा वाटतो ना. अरे म्हणजे काय? पण मला नाही वाटत. हा? मला नाही वाटत. का? अरे कशासाठी हा सगळा खेळ? कशासाठी म्हणजे? अरे मला डॅडीनं पटवून द्यायचंय की माझं आणि सुधाचं उत्कट प्रेम आहे. अरे मूर्खा, तुमचं उत्कट प्रेम डॅडींनी पाहता क्षणी जाणलं होतं. तुमच्या लग्नाला त्यांनी संमती दिली. हा विचार गेल्या 25 वर्षामध्ये कधीच शिवला नाही तुला. बरं, ज्या लोकांना जागेसाठी नोकरीसाठी वणवण करायला लागत नाही त्यांचं प्रेम काय उत्कट नसतं? नाही 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 नाही. आता माझ्या मनात विचार येतोय की तुझ्या या खेळामध्ये मी तुला आणखीन किती काळ साथ करायची? आपल्या वेडापायी बायकोचे पोराचे हसत हसत हाल करणाऱ्या या बापाला आपण किती काळ? अरे हा अबू एवढा क्रूर नाहीये. तू काल नव्हतास तिथे, राजाला बघायला पाहतास. तुला सांगतो राजा असा इथं बॅग बिग घेऊन घरात बाहेर पडताना असा आला. इथून डोळ्यामध्ये कम्प्लीट बेफिकिरीपणा. असं इथं आला, बॅग बिग ठेवली, माझ्याकडे एक जळजळीत लुक दिला, बॅग उचलली, दारापाशी आला आणि मला म्हणाला डॅडी डॅडी पप्पा पप्पा. पप्पा मी चुकलो, मला क्षमा करा पप्पा. राजा खरी काय? बस 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 बस. काय झालं? अरे काय झालं सोनं सांग. सुधा, ए सुधा. हा बाई एकटाच आलाय. अरे राजा, तू एकटाच आलास? हो. अरे हो काय, तुझी मैत्रीण कुठे आहे? कशी सुरुवात करावी तेच कळत नाही पप्पा. अरे शेवटापासून सांगितलंस तरी चालेल रे. शेवट म्हणजे मी आणि सोनाली आता पुन्हा कधीही एकत्र येऊ शकणार नाही. व्हॉट नॉनसेन्स. तुमचं प्रेम आहे एकमेकावर. त्या प्रेमाचेच पप्पा आता तुकडे तुकडे झालेत. इतके लगेच तुकडे तुकडे झाले? अरे असं काय करतो आपण, सगळे तुकडे असे गोळा करू? ते शक्य नाहीये आता. कसं सांगू सगळं? एक एक तुकडा मोडून सांग, पण सांग आता. ओके. हा आम्ही इथून गेलो ना त्या दिवशी सोनालीला एक मुलगा बघायला येणार होता व्हिएन्नाहून. व्हिएन्नाहून? हो. व्हिएन्ना हे कुठे आलं? हे दैसरच्या पुढे 2.5 किलोमीटर. परिस्थिती काय, प्रसंग काय, विचारतेस काय? आमचं काय ठरलं होतं, या पाहण्याच्या कार्यक्रमाआधीच पळून जायचं. पळून जायचं ठरलं होतं. हो. बरोबर. काल तुम्ही इथनं बॅगा बिगा उचलल्या दोघं जण, हा. तारा बाहेर गेलात. हा. पुढे काय झालं ते सांग. मग मी तिला इथून घेऊन गेलो झोपडपट्टीमध्ये. हा. तर तिथलं वातावरण पाहून सोनाली घाबरून मुटकुळत करून बसली. बिचारी. मग काय नाही, मला म्हणाली लहानपणापासून माझं आयुष्य सुखात आणि आनंदात गेलेलं आहे, त्या डर्टी झोपडपट्टीत मी राहणार नाही. अरे पण तुमचं प्रेम आहे ना एकमेकावर. कुणाचंही प्रेम 5 मिनिटात मरेल त्या झोपडपट्टीत, असं म्हणाली ती. ऐका ऐका अबू शेठ, ऐका. प्रेमात अपेक्षा नसतात, त्याग असतो. हे वाचायला ऐकायला ठीक आहे हो, पण कुठल्याही अट्टहासानं त्या झोपडपट्टीत प्रेम करणं मला जमणार नाही, असं म्हणाली. मग काय, मी म्हंटल तिला माझ्या बरोबर तुझ्या आयुष्याच्या चिंधड्या कशाला करायच्या, मला काय अधिकार आहे, मला विसरून जा आणि त्या व्हिएन्नाच्या मुलाबरोबर संसार थाटून जन्माची सुखी हो. चला, म्हणजे ती मुलगी गेली आणि याची नोकरीही गेली. ती तर गेलेलीच आहे ग. तुकाराम शेटनी हा नोटीसचा पेपर ठेवला हातामध्ये आणि म्हणाले झालेल्या दिवसांचा पगार आणि फंड काही एक मिळणार नाही. अरे पण याची आणि त्या तुकारामची दोस्ती आहे ना. मी म्हंटल तुकाराम शेटना, तर मला म्हणाले आबू शेटना मी ओळखत नाही. असं म्हणाला तो हरामखोर. अजूनही काही बाई बोलत होते यांच्याबद्दल. हो मग
तरी त्याला तारा जातीची गोळी लावली होती मी. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू जबाबदार आहेस त्याला. अरे कुठे फेडशील, कुठे पाप तू. मम्मी तू प्लीज त्यांना काही एक बोलू नकोस. पप्पा आता तुम्ही सांगाल त्या मुलीशी मी डोळे मिटून लग्न करायला तयार आहे. अरे आता तेही शक्य नाही. तिने पळून जाऊन दुसऱ्याशी लग्न केलंय. पळून जाणारी मुलगी? मम्मी अगं पळून जाणारी मुलगी यांनी माझ्यासाठी निवडली होती. सांग ना, आता सांग ना. आता कशाला गप्पा बसलास? बोल. मम्मी सुद्धा त्याला सांभाळ. सुद्धा त्याला सांभाळ. राजा बोल, आता बोल. काय झालं तुझ्या इंटेलिजंट प्लॅनचं? हा, अरे वेड्यासारखा विरोध केलास आणि काय मिळवलंस? पोराचं नाजूक प्रेम पायदळी तुडवून तुला काय मिळालं? तू मला या गोष्टीची कल्पना का दिली नाहीस? कल्पना दिली असती तर तू ऐकणार होतास? माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळू नको. तू मला कल्पना का दिली नाहीस? काय झालं मुलांच्या आयुष्याचं बघतोस ना? वाळवंट वाळवंट झालं त्यांच्या आयुष्याचं. आणि या वाळवंटाला तू जबाबदार आहेस. तू उंट आहेस तू. हसण्यावर नेऊ नकोस. का नाही सांगितलंस तुम्हाला की विरोध न करता सुद्धा मुलांचं प्रेम फुलवता येतं म्हणून? प्रश्न तिथल्या तिथे मिटला असता. चुकलंच माझं. चुकलंय ना? कबूल करतोयस ना? मग आता या परिस्थितीत मी कसा वागू ते मला सांग. मी तुला भेटायलाच नको होतं. पण आता भेटलायस ना, काय करू, कसा वागू ते मला सांग. मला विचारू नकोस. अरे मग कोणाला विचारू? हे सुद्धा मला विचारू नकोस. अरे हे संकट तुझं तू ओढवून घेतलंयस आणि त्याचं टापरण तू माझ्यावर ठेवतोय. चुकलं माझं. म्हणजे चूक तुझी. चुकलं माझं. कबूल करतो ना मी. चुकलं माझं. काय करू? स्टॅम्प पेपरवर लिहून चुकतो. चुकलं माझं. आता काय उपयोग आहे त्याचा? उठा आणि निस्तारा आपली चूक. कोपऱ्यात बसून स्टॅम्प पेपरवरती आपली चूक कबूल करतोयस. अरे अरे माझ्या डॅडींचा सूड घ्यायचा म्हणून माझ्या मुलाच्या प्रेमाचं बळी दिलास तू. सुद्धा केवळ त्याला प्रेमातलं थ्रिल मिळावं एवढाच माझा हट्ट. पप्पा प्रत्येक पिढीची थ्रिलची कल्पना वेगळी असते. काल ज्या गोष्टीत तुम्हाला थ्रिल वाटत होतं ना त्या गोष्टी आज आम्हाला हास्यास्पद वाटतात. साधी प्रेमाची रीत आणि प्रेमाची भाषा ही पिढीप्रमाणे बदलत असते. अरे अरे बघ ना तू राजाच्या वयाचा होतास तेव्हा हे असले विचार तुला सुचत तरी होते का? हा, तात्यांजवळ तू हे असं मोकळेपणानं बोलू शकत होतास? तू सरळ का नाही सगळं मी बिंडो काय म्हणून? एक्झॅक्टली. किती चांगली होती ती सोनाली. राजाला साजिश अशी. राजा लेट मी ट्राय अगेन. तू मला त्या सोनालीचा पत्ता दे. तू आता तू तर अजिबात जाऊ नकोस. अरे वेड्याच्या डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची आपल्याला अजून. तू तिथं जाशील आणि काहीतरी बोलून गोंधळ घालून ठेवशील. मी बघते. राजा हे बघ, तू काही काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. मी अंकल नमस्कार करते. अगं असू दे. अगं सर्जेराव दिसत नाही. तू हनीमून झाल्यानंतर तू आणि सर्जेराव इथं राहायला येणार होता ना? हो पण त्याचं काय झालं माहितीये का अंकल? ए मावशी सांगू का ग? सांग ना. आम्ही दोघे जण लग्न करून त्याच्या आईवडिलांच्या घरी पाया पडायला गेलो ना तर काय आश्चर्य, ते विरोध पार विसरले. त्यांनी एकदम आम्हाला पोटाशीच धरलं. मग गोवाळणी काय कौतुक काय विचारू नका. ऐका अबुशेख ऐका. आणि आम्ही इकडे काय करून बसलो? हा आमचा मुलगा राजा. मी तुला मागे एकदा सांगितलं होतं. आता कशाला काढतोस ते सगळं? झालं तिचं लग्न झालं सुद्धा. मूर्खासारखा याच्या प्रेमाला आम्ही विरोध. राजा त्या सोनालीचा पत्ता दे. आता तिच्या घरी जातो, तिची समजूत काढतो, तिच्या आई वडिलांची समजूत काढतो. का केलं तेवढं पुरे नाही झालं? अबुजी आता आपण कुठेही न जालतं बरं. मग तुझ्या मम्मीला जाऊ दे का तिच्याकडे? चालेल मी मिसेस चित्रांना घेऊन जाऊ का? अगं कोणालाही घेऊन जा, पण ते कोंबडा हरवू दे एकदाची. तुम्ही लोक माझ्या भानगडीत न पडाल तर बरं. एक मिनिट. समजा कविता राजाला घेऊन त्या मुलीकडे गेली तर दोघी बरोबरीच आहेत. अरे पण हिचा काय संबंध? काय संबंध तर तिकडे गेल्यावर बघू. हे बघ राजा, प्रेमात प्रत्येक क्षण मोलाचा असतो. बरोबर आहे की नाही अंकल? हो बरोबर आहे. तू चल बघू माझ्या बरोबर. जातो. जा तिच्या बरोबर जा. ऑल दी बेस्ट. सुधा तारा वेळीच जर लग्न लावून दिलं असतं ना आयुष्यात सगळी दानं माझ्या बाजूने पडली. पण हे एकच महत्वाचं दान मला मगापासून हुलकावणी देत आहे. तुझ्या डॅडीच्या होकाराचं महत्वच लक्षात आलं नाही माझ्या. उगाच त्यांच्याविषयी मनात आडी धरून बसलो मी. आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांची क्षमा मागतो. तू चालले माझ्या बरोबर.
आता काही उपयोग आहे का त्याचा? हं? सांग ना. हॅलो तुक्या, मी तारा बोलतेय रे. हा अरे इकडे तुकाराम, मी अभिषेक झेंडेवाने बोलतोय. ताबडतोब मामूला कामावर घे परत. व्हॉट? दुसरे इंजिनियरची नेमणूक केलीस? यू हार्टलेस फेलो. हॅलो तुक्या, मी तारा बोलतेय रे. ए चल, चावट कुठला? आवडणे हलकट कुठला? नाही रे, अरे तीच साडी नेसली आज. राजाच्या नोकरीविषयी विचार त्याला. नक्की 4:30 म्हणजे 4:25 लाच भेटते. ओके बाय. हा तुक्या म्हणजे असं वाह्यात आहे ना. तू राजाच्या नोकरीविषयी का नाही विचारलंस त्याला? हा असं कसं झालं? मला विचारत असं कसं झालं म्हणून? अरे विनू, मी तुक्याला भेटणार आहे ना 4:30 वाजता, तेव्हा बोलते राजाबद्दल. मी येऊ का तुझ्या बरोबर? म्हणजे मला सविस्तर बोलता येईल. अरे मी आणि तुक्या भेटणार आहोत तिथे, तू कशाला येणार आहेस? तुक्या काही तुला बोलला नाहीये का? कशाबद्दल? मी आता मिसेस तुक्या खटखटे होणार आहे. हं? त्याच्यासाठी इतकी वर्ष वाट पाहिली मी. तुक्याही तितकीच वर्ष झुरत राहिला. आता हातातलं उरलेलं आयुष्य एकत्र घालवणार होता मी. आमच्या साध्या भोळ्या प्रेमाने आजवर जी शिक्षा भोगली त्याचं आज सार्थक झालं. अरे अरे माझं अभिनंदन तर करा. हो, अभिनंदन अभिनंदन. थँक्स. आता आमची शिक्षा संपली आणि आम्ही तरुण होऊन कॉलेजच्या वयात गेलो. अगं बाई, हे सगळं कसं काय जमलं ग? हा, वार शुक्रवार होता बघ. तारीख 11 जून. आणि मी नाही, मी याच्या समोर नाही सांगणार. हे मग आतमध्ये सांगा, मला ऐकायचं सगळं. चल चल लवकर. सुधा, सुधा, तारा, अजून राजा आले. अभिषेक, मी निघतो आता. तुला सोबत केली खूप झाली. तुझ्या मनातल्या कल्पना खोळ्या होत्या हे तुला पटलं. माझं काम झालं. अरे तुझं काय काम झालं? अजून राजा परत यायचा आहे, त्याच्या प्रेमाचा निकाल लागायचा आहे. आणि तू असा अचानक मधून निघून गेलास तर मला इथे करमणार नाही एकट्याला. अभिषेक, मी कधीच कोणाला जन्मभर सोबत करत नसतो. वाढत्या वयाबरोबर जवळचे मित्रही संपलेले असतात, तेव्हा मी येतो. त्या संपलेल्या मित्रातला उरलेला एक काही काळ तुमच्या सोबत राहतो आणि तुमच्या मनातल्या खोळ्या कल्पना फोल होत्या हे तुम्हाला पटवून दिलं की तुमचा निरोप घेतो. मी आली. अरे अरे सोनाली आली. सोनाली, आज सुधा, सुधा लवकर ये. सोनाली आली. अगं बाई, सोनाली आली. पप्पा, म्हण पप्पा म्हण. मी मिसेस सोनाली कश्यप. काय? मिसेस सोनाली कश्यप. विजय कश्यप बरोबर माझं आधीच लग्न झालेलं आहे. पप्पा, ही तुकाराम खटखटेंची पुतणी माझ्याच कंपनीत कामाला आहे आणि माझी फक्त चांगली मैत्रीण आहे. काय माझ्या प्रेमाला विरोध करण्याची तुमची ती भन्नाट आयडिया मी हिला सांगितली आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लॅन केला. म्हणजे तारा, मी, राजा, सोनाली, तू सोडून आम्ही सगळे. मिसेस चित्रे मला म्हणत होत्या, मलाही तुमच्यात घ्या, मलाही तुमच्यात घ्या, पण आम्ही त्यांना कटाप केलं. कविता, पप्पा, हीच ती जीन्स आणि टी शर्ट वाली. अरे विनू, कविता आणि राजा पुढल्या महिन्यात रजिस्टर लग्न करणार आहेत. तशी नोटीस दिली आम्ही. तुला हेच हवं होतं की नाही? अरे राजा माझ्याच कडे राहत होता आणि व्यवस्थित नोकरीवर जात होता. ये 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 कविता, ये. राजा, या बसा. काय मिस्टर अभिषेक झेंडेवाणी, प्रेमात न छळणारा असाही रोमॅन्टिक प्लॅन करता येतो. नव्या पिढीचं प्रेम असंही फुलवता येतं, कळलं? अभिषेक, अरे संकट ओढवून घेण्याचा प्रयत्न करता करता हे दान सुद्धा तुझ्याच पदरात पडलं.
आज हा बंगला आनंदाने भरून गेलेला आहे. या क्षणापासून तुम्ही सगळ्यांनी इथं राहायचं. तुमच्या हसण्यानं बोलण्यानं रुसण्यानं बंगला भरून वाहून जाऊ दे. काय रे अबुशेठ समाधान समाधान म्हणतात ते आणखी कशात असतं रे? दुसऱ्याला सुखी करण्यात, दुसऱ्याला सुखी पाहण्यात. सुखासारखं दुसरं दान नाही रे जगात. आनंद उपभोगण्यात सुख आहे, पण अधिक सुख आनंद वाटण्यात आहे. तुला त्या सुखी माणसाचा सदरा माहितीये? शाळेपासून ऐकली गोष्ट आहे मी. मग तो सुखी माणूस उघडा का होता? कारण त्याने आपला सुखी सदरा दुसऱ्याला देऊन टाक. आज खऱ्या अर्थाने गोष्ट लक्षात आली माझ्या. मित्र खूप त्रास दिला तुला मी. नाही रे, नाही. पण तुझ्या मनातलं भाबड बोबड स्वप्न पूर्ण झालं ना. अरे मला तेवढंच हवं होतं. मित्रा, आता तू खऱ्या अर्थानं सुखवस्तू झालास. आता काय तुला एक सांगायचंय. माझ्यासारखा एखादा सुखवस्तू खुळा जेव्हा तुला मनापासून साथ देईल तेव्हा जरूर त्याच्या मदतीला राहा. त्याचं आयुष्य सुखमय करून टाक. आणि नाही जसं दुर्दैवाने कुठे भेटला तर फक्त 25 वर्षांनी इथं परत ये. कदाचित राजा तुझी वाट बघत उभा असेल. चला चला मला नमस्कार करा. चला, चला, वीरू. ए, तू असा उभा राहा इकडे. चला, चला, या या या. नमस्कार करतो. हो, करा करा करा. छान होते, छान होते. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. आता पोटात नावा द्यायला जेवल्याशिवाय